कृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. काल आपण वादावादीच्या प्रसंगापर्यंत आलो. म्हणजे आपला काही वादावादीचा प्रसंग नव्हता, प्रश्न होता. तर ते येतात, त्याचा अर्थ वेगळं मत असतं आणि त्यामुळे ती शांतता जाते वगैरे वगैरे तिथपर्यंत पाहिलं. नंतर उपासना नित्यनेमानं होत नाही. ग्रंथवाचन ठरवल्याप्रमाणे दररोज होत नाही. एकदा ठरवलेले संकल्प पूर्ण करणं जमत नाही. दरवेळी ठरवलेला जप साधना तडीला नेणं, ठरवल्याप्रमाणे स्वतः वागणं आपल्याकडूनच मोडलं जातं. उपासना नित्य घडावी, ती वाढत राहावी अशी इच्छा आहे, पण तसं कृतीत येत नाही. याला काय करावं? एवढं सगळं करायला जाऊ नये, त्याचं पहिलं होतं. आपण काय होते, आपण आपल्याला एक विषयात खोल जाता येत नाही, तर आपण 7 विषय अभ्यासाला घेतले, असं झाले जरा. तर तसं काय घेऊ नये. याच्यात आता समजा उपासना नित्यनेमाने होत नाही, तर तेवढीच घ्यावी. ग्रंथवाचन ठरवल्याप्रमाणे होते, ठीक. आयुष्यात फक्त दिवसात काय काम आहे, तर फक्त ग्रंथवाचन आहे, एवढंच ठेवलं तर ते वाढेल आणि होईल पण. कारण शेवटी ज्याचा ग्रंथ वाचतो आहोत त्याची काहीतरी कृपा त्याच्यावर आहे, तर त्याला प्रार्थना करावी. आणि अगदी असं काही 300 वाचन 500 वाचन वगैरे काय ठरवू नये. 11 वाचन 10 वाचन ठरवा. म्हणजे शेवटी आत्मविश्वास हा आत्मविश्वासातूनच वाढतो, तसा आहे. तो कधी एकदम असा निर्माण झाला आणि मनुष्य एकदम आत्मविश्वास वगैरे तो तात्पुरता असेल, तो जाईल दुसऱ्या दिवशी. तर तसं काही नाही. तो 10 पावलं चालण्याचा संकल्प जर जमत नसेल तर 2च पावलाचा चालण्याचा संकल्प तडीला नेणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण उद्या त्याचं 3रं पाऊल निर्धाराने पाडणार आहे. तर तो कसा वाढतो तसंही आहे. त्या बऱ्याच गोष्टी ठरवल्यामुळे असं होतं. तर त्याच्यातला ठरवलेला जप, संकल्प, नंतर ते वाचन, नंतर उपासना, तर काय आपण वागायचं ठरवलं आहे ते, तर हे सगळं इच्छा खूप चांगल्या असल्या तरी चालण्याचा मार्ग हा प्रश्न असतो. इच्छा खूप चांगल्या, ह्या सगळ्या इच्छा चांगल्या आहेत. ज्यांना कुणाला हे म्हणायचे त्यांच्या इच्छा खरोखर सगळ्या चांगल्या आहेत, सगळं नित्यनेमाने घडावं असं वाटतं. पण ते जर कृतीत उतरत नाही असं लक्षात आलं असेल तर जसा सामान्य मनुष्य आहे आणि समजा त्याला त्या काही जड वस्तू वजन उचलायचं आहे, तर ते उचललं तर एकदम खाली बसायला होतं, तसं आहे ते. ते एवढं नाही. आपल्याला किती जमते, 1 किलोच जमत आहे, तर 1 किलो उचलावं, ते यशस्वीपणे उचललं जाईल. कदाचित तुम्ही जर बाजूचे सगळे पूरक प्रयोग करीत असेल आणि माझी शक्ती वाढत असेल आणि हा सराव नित्यनेमाने असेल, जसं सूर्यनमस्काराचं होतं, एकदम ठरवून टाकायचं 25 सूर्यनमस्कार, नको सरकार वगैरे काय म्हणणार नाही आपल्याला, मी खात्री देतो. तर तसं काही नाही आहे. आपण 25 वगैरे ना 1 घालेल बाबा, कारण सूर्य एकच आहे, त्याला 1 सूर्यनमस्कार पुरतोच घे. तो दयाळू आहे, 1 घालेल, मग दुसरा घाला. तो जमतो आहे, ते फार मोठा अवघड नाही. 1 म्हणजे खरोखर आपल्याला सुद्धा कसं तरी वाटण्यासारखं आहे असं आपल्यालाच वाटेल. मग आपल्याकडूनच 2 होतील आणि ते नियमाने होतील. मग कधीतरी 12 होतीलच, आणि ते बस आहेत तेवढे. मग त्याच्या पुढचे आहेत तो व्यायाम आपल्याला शक्य असला, वेळ असला तर करावा, पण नसेल तर तेवढे 12सुद्धा होतात. पण ते अशा पद्धतीनं होऊ शकतात. तर असं करायला हरकत नाही, होणार, पुढे जायला हरकत नाही. एखाद्या व्यक्तीचा मत्सर केला जातो हे समजतं, ते चूक आहे हेही समजतं, पण ते रोखता येत नाही. तर अशी कल्पना करा की एक हातात एक आपल्या सुई आहे आणि आपल्या अगदी आपल्या गुरूंच्यावर खूप प्रेम आहे, हे सगळी या मार्गातली मंडळी आहेत. तर महाराज आहेत समजा, आणि त्यांना ते आपण टोचतोय, मत्सर करतो. म्हणजे त्यावेळेला आपल्याला काय वाटेल? तेवढं वाटलं तरी ती सुई टाकून देऊ आपण किंवा सोडून देऊ. तो जो मत्सर आहे ती गुरूंना टोचलेली सुई आहे असं समजा, साध्या भाषेत, म्हणजे कळायला एकदम थेट म्हणून. तर ती मी सुई त्यांना टोचेन का, माझ्याकडून तो त्रास देईन का? तर असं जर मत्सर वाटत असेल
तर त्यांना स्वीट असतो एवढं लक्षात ठेवा की ती बाजूला ठेवली जाईल आणि निदान मनात विचार तरी येईल काहीतरी की यात काही तथ्य आहे का. आणि नाहीतरी ती गोष्ट त्याचीच आहे. तर ती जर त्याचीच आहे तर मला अशाच पद्धतीने विचार केला तर ते त्याच्या याची मनातून खात्री होईल आणि त्याचं करण्याची काही गरज नाही. आणि मत्सर म्हणजे दुसऱ्या बाजूने जो परमार्थाचा प्रवास आहे त्याच्यातल्या अहंकाराचं ते एक रूप आहे. जसं राग हे एक रूप आहे तसं मग अहंकाराचं हे दुसरं रूप आहे मत्सर आहे. तुलना आली, मी कुणीतरी आहे, तो कुणीतरी आहे, तो पुढे गेला आहे, काहीतरी झाले त्याचं समजा, काय प्रगती झाली, म्हणजे तिथेच येणार प्रश्न. म्हणजे परमार्थातला असला तर प्रपंचात मत्सराला काय, मत्सरच मत्सर सगळ्याच गोष्टी जगभर, त्यामुळे त्याचं काही आपण विचार करायचं कारण नाही. पण परमार्थात समजा असं काही झालं असेल एखाद्याची प्रगती फार उत्तम आहे, मत्सराला उत्तम आणि सात्विक जर उत्तर असेल तर दुसऱ्या जो कोणी ज्याच्याबद्दल वाटतं तो पुढं गेला आहे, काहीतरी त्याला साधलं आहे, तर त्याचं नित्यनेमाने आणि मनापासून आणि महाराजांना सांगून कौतुक करण्यासारखा मार्ग नाही. दुसऱ्याही बाजूला सकारात्मक मार्ग आहे की छान हे तुम्हाला साधलं, फार आनंदाची गोष्ट. म्हणजे मला हे बघून बरं वाटतं की ते आम्हाला करायचं आहे पण ते तुम्हाला साधलं आहे, तर ह्याच्याबद्दल फार आनंद वाटतो. असं जर मनाला यातून आनंद वाटत असेल तर बरोबर मत्सराच्या दुसऱ्या टोकाला आपण उभे आहोत. आणि त्याच्या प्रगतीचा आनंद वाटणं हे महाराजांना आनंद देण्यासारखं आहे, एक सोयी टोचण्यासारखं आहे, दुसरं आनंद देण्यासारखं आहे. दोन्ही बाजूने आपण काम करू शकतो, मग हे एवढं त्रास होणार नाही. अष्टधा प्रकृती कोणत्या? या अष्टधा प्रकृती जर बदलल्या तर शरीरात, वृत्तीत किंवा चित्तामध्ये कोणता बदल होतो आणि ते स्थिर राहण्यासाठी उपाय कोणता? प्रश्न मोठा आहे त्याचा. याला काय झालं आहे, आत्ता आपली गुरुवारमध्ये, आता हे काहीतरी 2 वर्ष झाली ते गुरुवारमध्ये इथं आपण आलेलो होतो. निरसी अष्टदेचा भास असं तिथे आपली ओळी सुरू आहे. ती अजून आपली काय 5 प्रवचन झाली तरी ती संपलेली नाही, ती संपणारही नाही. कारण प्रकृतीचं स्वरूप लक्षात घेणं तर भूमिरापो, होय बाबा, भूमिरापो नलो वायू खम मनोबुद्धिरेवच, नाही का, आपल्याला सगळं स्पष्ट आहे. भूमिरापो नलो वायू खम मनोबुद्धिरेवच. आता अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा. आपल्यासमोर सगळ्या प्रकृतीचे स्वरूप त्यांनी अत्यंत थोडक्यात ठेवलेलं आहे की हे काय 5 तत्व आणि मनबुद्धी अहंकार आपल्या दृष्टीने सोपं म्हणून असं सोपं करून ठेवलं आहे. तर आता 5 तत्व आहेत याबद्दल काही शंका नाही. पाणी आडलं डिहायड्रेशन झालं, लगेच करतो ना काहीतरी. तेव्हा अशा पद्धतीनं खरं माझं जीवन चालू आहे. ही पंचमहाभूतं सगळी जागच्या जागी प्रमाणात आवश्यक तसं काम रोज करत आहेत, मी काही न करता. यासारखी भगवंताची कृपा नाही. म्हणून मी हे पुढचं हे जे काय आहे सगळं ते मनबुद्धी अहंकार वगैरे सगळं ते केव्हा, ज्यावेळेस हे सगळं व्यवस्थित चालू असेल तेव्हा. त्यातलं जर एखादं जरी हल्लं, काहीतरी गडबड झाली कशातही, तो वायू आहे त्यात गडबड झाली, याकडे जलात गडबड झाली, पाणी आटलं, आपण म्हणतो ना ते मेंदूचं पाणी असतं म्हणे म्हणजे, आणि ते ड्रेन पण होतं. नाही ड्रेन झालं तर फार विचित्र अवस्था असते माणसाची. तर ते त्यातले अनुभव ज्यांनी घेतला असेल त्यांना माहिती असेल, किंवा ज्या अशा केसेस पाहिले असतील त्यांना माहिती आहे. इथपर्यंत त्याचा वावर आहे की ज्याच्यावर हे सगळं चाललेलं आहे. तर हे सगळ्या वाहिन्यातल्या एक साधा जलाचा फक्त प्रश्न आहे, त्याच्यातलं एक तत्व काम अशा पद्धतीनं करत आहे तर हे सगळं होतं. तर आपल्याला मेंदू ते अगदी किडनी, आपण विचार करा क्षणभर, हे सगळं चाललं आहे हे त्यांच्यामुळंच चाललं आहे. भिन्न काय होते मायाच्याबद्दल लोक म्हणतात, पण मायाच्याबद्दल खरं सांगायचं तर तक्रार करण्यासारखं काही नाही आहे. कारण ती आहे आणि ती हे सगळं सांभाळते चक्र. तिच्याकडे हे दिलं, ही पंचमहाभूतं दिली, हे मनबुद्धी अहंकार कशासाठी दिले. खरं सांगायचं जर ही अष्टधा प्रकृती आहे, त्याच्यात खोलात मी जात नाही. याच्यामध्ये 5 तत्वांचा जो विषय आहे त्याच्या मात्र खोलात आपण एकदा केव्हा तरी अजून जायचं आहे. कारण अजून जे आणखीन सापडतं आहे आणि जे आपल्याला पुढे न्यायला अधिक उपयोगी आहे त्याचा सत्र घ्यायचा विचार होता, पण आता वेळ कमी दिसतोय. पण असू दे, कधीतरी होईल. यात एक काळभैरवाष्टकाबद्दल पण प्रश्न आहे, त्याचं सेशन एक शनिवारी होणार आहे कधीतरी. तर ते एखाद्या सेशनचा विषय आहे तर त्यात ते होऊन जाईल. विचित्र पुण्यवर्धनाबद्दल विचारलेलं आहे. तर तसं हे अष्टधा प्रकृतीचा विषय आहे. त्याच्यातली पंचमहाभूतं खरोखर आपल्या लक्षात न येता, कधीतरी आम्ही हा शब्द आत्ता वाचला किंवा कोणाच्या वाचनात कधी आला असेल तेव्हा ही महाभूतं वगैरे आपल्या लक्षात आलं, तोपर्यंत ह्यातलं काही लक्षात येत नव्हतं.
तोपर्यंत ते आपल्या आकृत्या विज्ञानातलं हे अमुक आणि तमुक ते एकदा परीक्षेत उत्तर बरोबर लिहिलं, मार्क मिळाले, विषय संपला. विषय नाही संपला, विषय शिल्लक आहे. हा विषय संपला असतं तर काय केलं असतं. त्यामुळे हा विषय शिल्लक आहे म्हणून हे सगळं पुढचं चाललंय. तर ते जे दिलेलं आहे ते जर हितासाठी दिलेलं असेल तर पुढे जे अष्टधा प्रकृतीमध्ये मन, बुद्धी, अहंकार हे जे दिले ते सुद्धा काही कारणानं आणि हे चालावं म्हणून दिलेत. तर ते त्याचं फक्त जसं सगळं प्रमाणानं बरोबर असतं तेव्हा उपयोगी असतं. विषम असलं, प्रमाण चुकलेलं असलं की अत्यंत चांगली वस्तूसुद्धा आपल्याला त्रास देते. तर तसं आहे, अत्यंत चांगलं अन्न आहे पण तरीसुद्धा अगदी भरपूर आग्रहाने जेवणारा माणूस आहे. काही विशिष्ट गावं पण आहेत त्यासाठी प्रसिद्ध आहे. तर जेवल्यानंतर जेवणारे, जेवून झाल्यानंतरचं जेवण झाल्यानंतर जेवणारे वगैरे जे असतात ना, तर तिथे सुद्धा शेवटी त्रास आहेच ठेवलेला काहीतरी. तर तो जो त्रास आहे तो ती चांगलं असून सुद्धा त्रास आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीत काहीतरी चांगलं आहे. मला सांगा, भगवंताची मला खात्री पटली तो आहे ह्याची. कशानं पटली? ती बुद्धीनंच पटली शेवटी. फक्त एवढी पटली की तो बुद्धीच्या पलीकडे आहे. ही ज्यांनी चालवली आहे त्याच्यात ते लक्षात येतं की अरे ही बुद्धीच्या पलीकडेचं काय, यो बुद्ध परत असतोच, हा तो त्याच्या पलीकडे आहे. ही लक्षात यायला तिथपर्यंत बुद्धी चालवली म्हणून तो दिली ना. त्यामुळे त्याच्यातले 8ही जे घटक आहेत ते सगळे आपल्याला उपयोगासाठी दिलेत आणि त्याच्या सहाय्याने आपण आपला उद्धार करून घेतो. आता पदार्थ आहे तो जास्त खाऊन आपला विनाश पण करून घेऊ शकतो. त्यांचं काहीच म्हणणं नाही आहे. त्यांचं म्हणणं एवढं आहे की एवढं सगळं दिलेलं आहे तर आता तुम्ही तुमचं काम करावं. आपण ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसमध्ये आपल्याला जी जी अनुकूलता पाहिजे ती सगळी दिल्यानंतर फक्त आपण रिझल्टची अपेक्षा करू की नाही. भगवंत काहीच म्हणत नाही. ते पण फक्त जर एखाद्याने चांगला रिझल्ट दिला, उद्धरून गेला तर मात्र स्वागत करायला वैकुंठाच्या दारात उभा आहे, त्याचा काय प्रश्नच नाही. पण जर नाही केलं परत सुरू अष्टधा प्रकृती परत एकदा सगळं एकत्र करायचं आणि त्याला संधी द्यायची. तोची खरा कैवारी तिष्ठत असे विठेवरी, ते आहे ना तसं आहे. तो वाट पाहतो. तेव्हा अष्टधा प्रकृती समजून घ्यावी. आणि मी आत्ता फक्त सारांशाने उल्लेख करू शकलो, पण आपण अभ्यास करू शकता. सोपं आहे त्या अर्थाने, खरं अवघड नाही. काय त्याचं स्वरूप आहे आणि मला उपयोग काय आहे आणि आत्ता मी जर बेसावध राहिलो तो कोणता त्रास होईल हे लक्षात आलं की काय करायचं ते लक्षात येऊ शकेल. तर मन आहे, बुद्धी आहे. मन ही विभूती आहे ना भगवंताची. मला सांगा, भावानी माणसाला एक प्रेमाचा विषय कुठेतरी मगाशी निघाला होता. तर भगवंत प्रेम आहे तर ते प्रेम आहे ते कुठं आहे? बुद्धी प्रेम करते का? बुद्धी नाही सांगू शकत यातलं काही, त्याच्या कक्षेतला विषय नाही. अहंकार प्रेम करतो पण तो स्वतःवरच करतो. दोन्ही बाजूला अडचण आहे. फक्त राहतं मन. त्यातलं निम्म ती विभूती आहे शेवटी. तर ती जर ती विभूती आहे तर तिच्यामध्ये भगवंताचं प्रेम हे असलंच पाहिजे. फक्त मला ते सोडून जे उरलेलं प्रेम आहे ते सापडतं आणि त्यानं मी अडकतो, मग गोंधळ होतो सगळा. मग आता हे फक्त काम आहे प्रत्येक बाबतीत. ते हे मनाच्या बाबतीत तसंच आहे, अहंकाराच्या बाबतीत तसंच आहे. मला सांगा, हा सात्विक आहे, आपण त्याच्याबद्दल सावध आहोत, तरीसुद्धा अमुक एक आत्ता बघाशी उपासना ठरवलं आहे, त्याला करायला कुठेतरी इम्पेटस, कुठेतरी आतून प्रेरणा लागेल ना, तो अहंकार लागेल ना. तो असला तरच मनुष्य. तहान लागली तरी पाणी प्यायला अहम जागृत असेल तरच शक्य आहे. अहम जागृतच नाही आहे, आपल्याकडे पेशंटमध्ये बघत नाही, ते जागृतीच नाही आहे. मग पाणी भाजावं लागतं आणि अहम जागृत असेल तेवढा तर पाणी पितो मनुष्य. इतका फरक त्याच्यात आहे. तर ती प्रकृती समजून घ्यावी. फार उद्धाराचा एक उत्तम मार्ग आहे तो. तर आणि ती तशा अर्थाने भगवंत जर त्यातला सोडला तर ती भासमान आहे. कारण त्यात भगवंत असला की तिच्यासारखं काही नाही. तर तसं आपण त्याच्याकडे बघायला, म्हणजे हे सारांशाने, हे मला ही कल्पना पण सारांशाने का होईना पण आपल्यासमोर त्याचा मार्ग येईल असं वाटतं. कौटुंबिक उपासना कशी वाढवता येईल, घरातल्या सर्वांनी उपासना जप करावा असं वाटतं. त्याकरता दिवस, वेळ, जपाचा कालावधी कसा ठरवावा, हा जप चांगलाच होईल याकरता काय करावं, कौटुंबिक उपासना कशी ती कौटुंबिक असल्यामुळं अडचण थोडी आहे त्याच्यात. आपली उपासना वाढवायची असेल तर एक वेळ ठरवता येईल, पण कौटुंबिक उपासना म्हटली की याला ज्या वेळेला वेळ आहे त्या वेळेला त्याला वेळ नसणार, त्याची इच्छा करण्याची त्यावेळेला ह्याची नसणार. हे सगळे प्रश्न म्हणजे असू शकतात. असतं तर तसं नाही पण असू शकतात. मग त्यांना ते त्यावेळेला मग आत्ताच केलं पाहिजे का, आपण नंतर नाही का अर्ध्या तासानं करू शकणार.
अर्ध्या तासाने आपलं टिकेल असं सांगता येत नाही, म्हणजे पुन्हा ती गेलंच सगळं. त्यामुळे ती वाढवण्यात अडचणी व्यावहारिक आहेत, काही नाही. आपण म्हणजे एक करावं की वाढवायचा जर प्रश्न असेल कौटुंबिक उपासना, तो वाढवण्याचा काही विचार करू नये, पहिल्यांदा टिकवण्याचा विचार करावा काय असली तर. आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं गमक म्हणजे हेच आहे शेवटी, की तुमच्यासह किंवा तुमच्याशिवाय हे ज्याचं कौटुंबिक उपासनेचं सूत्र ठरलं आहे, तर त्याच्यातली 4 असतील तर त्यातली 3 असतील नाही तर 2 असतील, उपासना या वेळेला होणार. जसं ज्याचं ठरलं आहे त्याची होणार. मग कदाचित बाकीच्यांना ते वाटण्याची शक्यता आहे, अरे हे 8 वाजले की काही थांबायला तयार नाही. तेव्हा आपण काम बाजूला ठेवू, पण 5 मिनटं, आणि म्हणून म्हटलं कमीच असावी. जास्त असली की अनुपस्थिती वाढते. आणि सबबी आणि समर्थन हे आपले डावे उजवे हात असल्यामुळे तरी काही पुढं काय तो काही प्रश्नच येत नाही. तर तसंच नसतं, हे आपल्याला हवं आहे आणि ते आपल्याला ठीक आहे. आता अगदी मी 8लाच करणार असं लावून धरू नये, दुसऱ्याला पण करायचे. त्याला 8:30 वेळ योग्य असेल, 9 असेल, काय 10 असेल, काय असेल ते असेल. तर कुठली तरी एखादी वेळ अशी असेल ती शोधावी की जी जास्तीत जास्त सर्वांना सोयीची आहे म्हणून आपण ठरवली. तर असं जर एकदा ठरवलं असेल तर मात्र विथ युअर विदाउट यू मग ती करावी, म्हणजे ती टिकेल. आणि टिकलेली उपासना उरलेल्यांना तिथं हजर करेल. एक दिवस येईल, तेवढी सबुरी पाहिजे, ते सगळीकडेच लागणार. तर आणि वाढवण्याचा जो विचार आहे ते ज्या वेळेला हे सगळं एकत्र होईल, टिकेल, त्यावेळेच वाढवावं. उगाच तसं काही जास्त पाणी घातलं म्हणून झाड लवकर वाढत नाही. थोडा काळाचा प्रश्न असतो, थोडा हवामानाचा प्रश्न असतो, मगच ते वाढतं. तर आपण कशाला फार वाढवावं? काय एक रामरक्षा म्हणावी, काय नाही एक प्रार्थना म्हणावी, काहीतरी म्हणावं. एकच तेवढं म्हणावं, पण नित्यनेमाने आणि सर्वांनी. असं झालं एकदा, आणि विशिष्ट वेळेला असं एकदा झालं. विशिष्ट वेळ हे सुद्धा फार आग्रह धरण्याची गोष्ट नाही, एकत्र येण्याची वेळ असावी. एकत्र येण्याची विशिष्टच वेळ असली पाहिजे असं काही नाही आहे. ही पुन्हा उपाधीच आहे. नाही, आपला 8ला ठरलं आहे. आता ह्याच्यावरनं भांडायची त्यापेक्षा उपासना केलेली परवडेल. किती लवकर होईल. आपला 8ला ठरलं आहे, याच्यापेक्षा आज आपल्याला ते 10 वाजता शक्य आहे, मग 10ला करू ना. उपासना मूळ टिकून राहिली, ते महत्त्वाचं. तर असं थोडं जरा तारतम्याचा भाग आहे, तेवढा घेतला तर हे नक्की वाढेल, होईल आणि नंतर वाढेल. ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ ज्ञानेश्वरांनी एकाच कालखंडात लिहिले, त्यामुळं साधकांचं कल्याण झालं. परंतु ज्ञानेश्वरी प्राकृत मराठीत असल्यानं कळायला अवघड वाटते. तोच हरिपाठ मराठीत असल्यानं कळायला सोपा वाटतो. हा भाषेतला फरक का केला गेला असावा? बोली भाषेत ज्ञानेश्वरी लिहायला हवी होती असं कसं सांगावं आता ज्ञानेश्वर महाराजांना? हा प्रश्न आहे. अडचणी दिसती, ती स्पष्ट आहे की ज्ञानेश्वरी जशा पद्धतीनं त्याच्यापेक्षा अधिक सोपा हरिपाठ आहे हे कळतं. हरिपाठ पण हरिपाठ सोपा आहे का नाही आजच प्रयोग झालेला आहे. ज्ञानदेवा निवृत्ती देवी ज्ञान इतकं का सोपं आहे मला सांगा. असं नाही संसारी जिवे वेगू करी, हे का सोपं आहे? त्या अर्थाने करायला काहीच सोपं नसतं परमार्थात. कारण त्याला जे लागतं ना, तो जो निर्धार, तिची समजूत, तुझे सगळं आहे, ते सगळं लागतंच. त्यामुळं ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ हे लिहिलं, एकाच कालखंडात लिहिलं, साधकांचं कल्याण झालं, हे खूप सगळं आहे, हे सगळं पॉझिटिव्ह आहे. मुद्दा एवढाच आहे की ज्ञानेश्वरी ही थोडी प्रकृती ह्याच्यात असल्यामुळे कळायला अवघड वाटते, आणि तोच हरिपाठ मराठीत, म्हणजे तसे दोन्ही एकाच भाषेत आहेत. सगळ्याच ह्या बाळबोध म्हणल्या जातात भाषा त्या काळात. आता तो काळही मागे पडला, सगळं बाळबोध आहे. तेव्हा जसं मोडी आणि इकडे बाळबोध आहे, तसं हे फरक आहेत काळातले. आपण आता त्या काळात पूर्वीच्या वावरलो नाही म्हणून आपल्याला ते शब्दांची कल्पना नसेल. पण ते जे प्राकृत आहे ते संस्कृताऐवजी प्राकृत झालं, मराठी झालं. पण त्याच्यातही हरिपाठ मराठीत आहे, तेही मराठीतच आहे, फक्त ती मराठी थोडी दुर्बोध झाली, ही थोडी सुबोध झाली असं वाटतं. तर असं भाषेतला फरक त्यांनी का केला असावा? आपल्याकडे बघून केला असावा की हे सगळं ज्ञानेश्वरीचं प्रकरण याला जमेल का नाही कुडाटो, त्यापेक्षा हरिमुखे होणं कळेल असं वाटतं. कारण शेवटी मुद्दा कल्याण होण्याचा आहे. कुठल्या भाषेत, संस्कृत भाषेत कल्याण होत नाही असं आहे का? तमिळमध्ये काय, कन्नडमध्ये होत नाही असं आहे का? कशातही कल्याणच होतं. मग त्यांनी असा विचार केला असेल की सोपं आहे ते द्यावं, म्हणजे त्याला कल्याणाचा मार्ग, ज्याला जो मार्ग चालायला सोपा वाटतो तो त्यांनी चालावा. त्यांनी बघितलं की हे जरा अवघड जातं आहे अजूनही. ते खरं त्या काळातल्या बोलीत लिहिलेलं आहे खरं सांगायचं तर.
ज्ञानेश्वरी ही आज आपल्याला कदाचित अभ्यासाची भाषा वाटत असेल, पण ती त्या काळातली बोलीभाषा आहे. ज्या भाषेत आपण आत्ता बोलतो चालतो आहोत आणि आपल्याला कळतं आहे त्याच भाषेत ते आहे. आता 700 वर्ष गेल्यानंतर त्याच्यातले किती गोष्टी शब्द वापरात राहिले नाही, ते अवघड झाले, त्यामुळे तसं वाटते. पण तरीसुद्धा अजून हरिपाठात असे शब्द आहेत की जे सोपे आहेत, अजूनही वापरात आहेत. तर फक्त एक आहे की ते जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही, आपल्या लक्षात आलेलंच आहे. आणि त्यातूनही त्या काळात त्यातल्या त्यात पुन्हा आणखीन सोपं कोणी सोपं आहे म्हणून करणारा भेटला ना तरीसुद्धा संतुष्ट होणारे असतात संत. हे त्यांचं रहस्य आहे की केवळ ते सोपं आहे, करायला कळतं आहे, आपल्याला शक्य आहे असं वाटतं म्हणून तो करायला तयार असेल तर तसं करा, पण करा, असं त्यांचं म्हणणं आहे. या पोटी ते तसं केलेलं आहे, बाकी काय नाही. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, त्यांच्यात होणारी भांडणं, त्यांना द्याव्या लागणाऱ्या सूचना आणि वेळ प्रसंगी रागावणं हे सगळं करावं लागतं. त्यामुळं घरातले वातावरण तणावपूर्ण होतं. तेव्हा काय करावं? मुलांकडून आपण जास्त अपेक्षा करतो असंही वाटतं. इथे प्रश्न तेथे उत्तर. त्यामुळं वस्तुस्थिती आहेच, त्याला काय इलाज नाही. आणि तसं काय एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे म्हणून भांडण होतात अशातला काय भाग नाही. आजी आजोबांची सुद्धा भांडणं होऊ शकतात तिकडे, त्यांच्या दुसऱ्या पिढीत ते पती पत्नींची सुद्धा होऊ शकतात. एकच मुलगा आहे म्हणून सुखी असतं असंही नाही, एकच मुलगी आहे म्हणून भांडण होत नाही असं नाही. एका मुलीशी सुद्धा पुरेसं भांडण होऊ शकतं. म्हणजे मी काही पुरेसं म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणत नाही, पण आपल्याला ज्यामुळं तणाव येतो किंवा अस्वस्थता येते तर तशी एक मुलगीसुद्धा अस्वस्थ आणू शकते. त्यामुळे मुलगा बघ याच्यावर काय आपण काय जाऊ नये. जे कोणी घरात आहे त्याच्यासाठी आता ते लहान आहे म्हटल्यानंतर आपला प्रश्न कुठे असतो? वळण लावण्याचा, त्याला चांगले मार्ग सांगण्याचा, ते पुढचे काय भविष्याचं वगैरे काय ते बघायचं, अशा खूप जबाबदाऱ्या आपण घेतलेल्या असल्यामुळं त्या भांडणांचं प्रमाण वाढत असेल. तर त्यांच्या भविष्याची जबाबदारी आपल्याकडं मूलतः ही अन्नवस्त्राची आहे. शिक्षणाची जर त्यांनी दिली तर जेवढी झेपेल तेवढी आणि जिथे त्यांना जायचं आहे तिथली अशा स्वरूपाची आहे खरं सांगायचं तर ती अशी फ्लेक्झिबल आहे असं लक्षात आल्यानंतर मग तिच्यावरनं ताणतणाव व्हायचं काय कारण नाही. त्यांना असं करायचं आहे, मला वाटतं मात्र त्यांनी तसं करावं, मग ते तणावाचा मुद्दा आला. त्यामुळे तसं काय नाही आहे. आणि कुठेही गेलं आणि काही केलं ना तरी शेवटी महाराज म्हणले तसं आहे, पैसा प्रतिष्ठा काय जे आहे ते सगळं प्रारब्धच आहे. तर तेवढं एकदा आपल्या लक्षात आलेलं असलं, प्रवचन वाचून वाचून का होईना पण लक्षात आलेलं असलं तर ते जिथं जाणार तिथं त्यांचं कल्याण करणारा कोणीतरी वेगळाच आहे. ते घेऊन आले ते प्रारब्ध वेगळंच आहे. ते जिथं वावरणार ती माणसं, गावं, येणारी संबंधात येणारी माणसं, हे सगळं वेगळंच आहे. त्यामुळं कितीतरी वेळा आपण ठरवलेले ट्रॅक बदलावे लागतात. हे आपल्याला अनुभव नाही का? आपण मुलांचे ट्रॅक ठरवलेले आहेत, काय असतील ते, आता हे ते पालकांच्या पातळीवर बोलतात म्हणून तिथं सांगतो. ते ट्रॅक ठरवलेले असतात, ते तसे जातातच असं नाही. किती वेळा त्याच्यात बदल होतात आणि बदल काही नेहमी काही आपल्याला त्रास देतातच असं नाही. आपण करून घ्यायचं ठरवला तर आहे त्या मार्गाने गेला आणि सरळ चालत असला तरीसुद्धा त्रास होऊ शकतो. हा चालतोय सरळ मार्गाने चालतोय, बरोबर आहे, मी म्हणतो तसं करतोय, सगळं खरं आहे, पण तो सगळंच तसं करेल असं नाही ना. शेवटी तोही स्वतंत्र आहे. त्यामुळे तो आणखीन हे करेल आणि काहीतरी पण करेल, ते आपण समजून घेतलं पाहिजे नाही का? तर तशा वेळेला थोडं समजुतीचा भाग आहे. ते हे तणाव होतात ही गोष्ट खरी आहे. ते वेळप्रसंगी रागवावं लागतं. ते ताडे येत पंचवर्षाणी नाही का, त्याचंच आहे. दशवर्षाणी पाल येत प्राप्ते तू षोडशे वर्ष पुत्रे मित्रवद आचरित. मित्राला त्याने ऐकलं नाही तर, समजावून नाही दिलं तर मरायला जात नाही. मित्रवद आचरित सगळे शास्त्रांनी आपल्याला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. 5 वर्षापर्यंत हे जे आहे हे रागवणं आहे, काय असेल ते आहे. पुढचं जे टप्पा आहे दशवर्षाणी, त्या भाषेत जमलं नाही तरी आजच्या भाषेत ते समजुतीचा विषय झाला, तो समजावून सांगण्याचा विषय झाला. असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, एवढं सांगणं हे काम आहे. आता तो काय करणार याच्याशी पुढे काही संबंध ठेवू नये म्हणजे झालं. ते कर्मण्यवाधिकार असते त्यातली सुरुवातच आहे आणि ती आपल्यासाठी चांगलीच आहे. सगळं आपण सांगितलं आणि ते ऐकत गेले, आमचा परमार्थ कसा होणार? दुसऱ्या बाजूला आपण जाऊन विचार करावा. आपण म्हणतोय आणि ते सगळे करतात, हे आपल्या परमार्थाला काही चॅलेंजेस नाही किंवा काय कामच नाही उरलं, विरोधच नाही काही, तर तसं नको. ते करतात काहीतरी वेगळं करू देत.
आणि प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्र मित्रवद आचरित, तेच पुत्रीचं आहे, मित्रवद आचरित. त्याच्यानंतर काय नाही. मित्राला आपण काय करतो, काय मित्राचं आपला मैत्रीचे जे संबंध असतात ते त्या बाबतीत विचार करून बघा तिथे काय केलं असतं. तिथे त्यांच्या बाबतीत करावं द्यावं सोडून झालं, ते जातात बरोबर जायचे तिथे. बरं ते जिथं कुठं जाणार आहेत ते बघायला काय आपण असणे शक्यता कमी आहे. त्यापेक्षा आपण जिथं जायला पाहिजे तिथं आपण जावं हे बरं, म्हणजे आणखीन तणाव कमी होतील. ध्यान म्हणजे नक्की काय आपण काल पाहिलं. वासनांचा प्रश्न आहे तर ते बरोबर आहे. विचार मनात येतात, ते करतो, ते काय समक्ष विचारावं की नाही वगैरे असंही वाटतं, अशी शंका आहे. ठीक आहे, हे बरोबर आहे. याच्यातला मूळ प्रश्न आहे तो त्यांचं जे मूळ आहे, महाराज वासनेला बद्दल उत्तर देऊन गेलेले आहेत की जी वस्तीला येते ती वासना असं म्हणले. इच्छा वस्तीला आली की वासना आहे, आणि इच्छा येणं आणि जाणं असलं की तो निसर्गक्रम आहे. एवढ्यात त्याचं उत्तर आहे. तर आपण ती वस्तीला ठेवू नये, पाठवून द्यावे. तर हे जर झालं तर ती वस्तीला आली की ती वासना होते, ती वास करते, या अर्थाने ती वासना होते. तर त्याचा तेवढा विचार केला तरी चालेल. बाकी ते पर्सनल त्यांना विचारायचं. मृत्यूचा अभ्यास कसा करायचा आणि मृत्यूचं भान कसं ठेवावं, परमार्थाच्या दृष्टीला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मला उद्या माहीत नाही, रात्र माहीत नाही, सकाळ माहीत नाही. माझं काम मला आजच्या आजच करायला पाहिजे. ह्यासाठी मृत्यूचं भान, मरणाचे स्मरण असावे. तर त्याच्यात एवढंच म्हणलं नाही आहे, हरिभक्तीची सादर व्हावी म्हणलेली, ते महत्त्वाचं आहे. तर त्यामुळं आपल्याला जर मृत्यूचा अभ्यास काय आहे, मृत्यूचं काही प्रत्यक्ष या अर्थाने अभ्यास करण्यासारखं नाही आहे. पाहून होऊ शकतो, आपण सावधान असू शकू तर अवस्था कळू शकतात, हे सगळं आहे. आणि त्याच्याबरोबर त्याच्या पलीकडे वेगळी अवस्था आपली काही होत नाही. त्यामुळे मृत्यूचा अभ्यास हा खरं सांगायचं तर जीवनातल्या क्षणभंगुरतेचा अभ्यास आहे, त्याच्यातून सुरुवात करावी. एकदम मृत्यूपर्यंत जाता येत नाही, तर क्षणभंगुरता आहे. मृत्यू ही एकदम खटकाच पडला, तो अकाउंटच बंद झाला, तसं नाही. बरीच विड्रॉल्स त्याच्या आधी असतात. तर त्याच्या ठिकाणी जे आहेत ना सगळे ते क्षणभंगुर आहेत. ते संबंध असो, ते आपली मतं असो, ते आग्रह असो, ते काय असेल ते असो, ते सुद्धा तितकंच क्षणभंगुर असतं. आपण 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष काय आपल्याला शक्य असेल ते मागं जाऊन बघावं. मी आपण कसे बदलत गेलो आणि कशाला महत्त्व दिलं, उगाच कुठे गेलो आणि कुठे नाही गेलो, काय जे आहे ते बरोबर लक्षात येतं आपल्या. ते तात्कालिक होतं, क्षणभंगुर होतं, हे लक्षात येतं. मग ह्यातलं टिकून राहणारं शाश्वत काय ते लक्षात येतं. आता मृत्यूचा अभ्यास या दृष्टीनं, मृत्यू हा आपण स्वतंत्र मानूच नाही खरं सांगायचं तर. इतकं जसं जीवन आहे तसंच जीवनातले क्षण म्हणजे मृत्यू आहे, की त्याच्यापुढे फक्त ते एखादं पेंटिंग असतं आणि शेवटचा एक स्ट्रोक असतो, तो संपलं की ते पेंटिंग संपतं. तर आपल्याला तसं आयुष्यात एखाद्या उत्तम कलाकृतीसारखं बनवायचं आहे काय, संतांना तसं हवं आहे, तर तशा तऱ्हेचं बनवायचं आहे काय. तर बनवायचं असेल तर शेवटचा स्ट्रोक एकदम देऊन काही बनत नाही. चित्र पहिल्या स्ट्रोकपासून बनत असतं. तुम्ही जी पहिली रेघ ओढतात तिथूनच सुरुवात असते. मग त्याला जे 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 म्हणून तुम्ही अधिकाधिक त्यात जीव ओतून करत असतात त्याने ते पूर्ण होत जात असतं. आणि एक शेवटचा स्ट्रोक येतो तो तुम्ही देता त्याच्यावर. ते दिल्यानंतर त्या चित्राला जी परिपूर्णता असते ती जीवनाला परिपूर्णता आहे. त्या शेवटच्या स्ट्रोकने ते जीवन पूर्ण होतं. तर त्या अर्थाने मृत्यूचा एक शेवटचा स्ट्रोक आहे. तर त्याच्यात एकच आहे फक्त, आपल्याला मृत्यू साधताही येतात, हां ते पण आहे. पण तरीसुद्धा मी ते क्षणभर बाजूला ठेवतो. काही संतांचा किंवा त्यांच्या कृपेचा किंवा आपल्याला तशी तळमळ असेल तर तो अभ्यास करता येण्यासारखा आहे, मृत्यू साधणारे लोक आहेत. पण आपण सर्वसामान्य पातळीवर विचार करू तर हे संबंध चित्र आपण तयार करणार आणि शेवटचा जो स्ट्रोक आहे तो आता तुम्ही द्या. आपल्याकडे ह्याच्यामध्ये आपल्या ज्या संथ आहेत किंवा काय या पद्धतीचं वाङ्मय आहे, ऋचा आहेत, हे सगळं म्हणण्याची जी पद्धत आहे, तर त्याच्यामध्ये जो कोणी ज्येष्ठ असेल, सगळ्या प्रकारचे लोक ते म्हणायला बसलेले असतात. काही वेदांच्या ऋचा आहेत म्हणा किंवा असं काही स्वरूपाचं आहे. तर त्यावेळेला त्यातले जे बरोबरचे असतात ते काही वयानं कमी असतील, काही मोठे असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र बसलेले असतील आणि म्हणायचं असेल तर म्हणू तर सगळेच शकतात. पण त्यातला जो कोणी त्यातल्या अर्थाने, मग आपण सिनियर ज्युनियरच्या भाषेत अधिक लवकर कळेल, तर त्यातला जो ज्युनियर असतो तोही ते म्हणू शकतो. पण त्यात एक भाव असतो नेहमी की आपण सुरुवात करून द्या, मग आम्ही म्हणतो, अशी पद्धत आहे. किंवा आपल्याकडे इथे
पूर्वीच्या लोकांना माहिती असतील ते पेंडसे आजोबा होते बघा, महाराजांच्या पुजारी होते. नंतर पुढे ते जे लोक पहिल्या दिंडीला तिथल्या गेले असतील तर त्याचे व्यवस्थापन करायचे. ते महाराजांच्या जवळ वावरलेली जी ही आपले बापूसाहेब मराठे वगैरे ही जी मंडळी होती, म्हणजे आता ते स्वतः नाहीत पण तरीसुद्धा 90-92 वर्ष ते जगले. तर ते महाराजांच्या खूप गोष्टी सांगायच्या. जवळ त्यांच्याकडे खूप वावरले असल्यामुळे तात्यासाहेबांच्या जवळ खूप वावरले, माहिती होतं. तर त्यांना ते त्या अर्थाने ज्युनियर असताना एका सिनियरने त्यांना सांगितलं होतं, काय रुद्रावर होतं काय होतं माहिती नाही, त्यावेळेचा प्रसंग होता आणि त्यांना ते मंत्र म्हणायचे होते. ते म्हणाले तू म्हणायला पाहिजेस, परीक्षा घ्यायची असेल, पहिलाच संबंध असेल, काही असेल. ते म्हणाले मी म्हणेन. त्यांना तेवढंच बघायचं होतं की यांना हे येत आहे की नाही. तर म्हणेन मी म्हटलं, म्हणाल तयार आहे, फक्त हरिओम तुम्ही म्हणायचं. ते मला त्यांचं चांगलं त्या दिवशीचं आठवतं की हरिओम तुम्ही म्हणा, पुढचं म्हणतो. तर त्याच्यात एक आदराचा भाव आहे. तसं हे इथे आलं कुठून, तर मृत्यूच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाने असं म्हणावं, मी मॅक्झिमम चांगल्यात चांगलं चित्र करायचा प्रयत्न केलेला आहे. आता फक्त शेवटचा जो स्ट्रोक आहे तो तुम्ही द्या. तो दिला की ते खरं जीवनाचं चित्र पूर्ण होणार आहे. त्यामुळे मृत्यू ही अशुभ या अर्थाने कधीच गोष्ट नसते. तो त्यातला सर्वात शेवटचा जो एक रेघ असते शेवटची, की ज्याने ते सगळ्याला एकदम पूर्णता येतील. आपल्याकडे मूर्ती करताना जसं त्यातले ते डोळे रंगवतात, ते अगदी अत्यंत नाजूक कौशल्याचं आणि फार विशेष काम आहे. त्याच्यात सगळं बदलून जातं त्या मूर्तीतलं. किती राग असेल, किती क्रोध असेल, किती शांती असेल, काय असेल, प्रसन्नता असेल, सगळी तेवढ्या त्या ठिपक्यावर सगळी ठरते. तर तसं ते आपल्याला चित्र जर जीवनाचं हवं असेल तर हे करायचं काम त्यांच्याकडे द्यावं. आणि त्यासाठी काही तपश्चर्या असेल तर मी करायला तयार आहे. तर असं म्हणावं म्हणजे हे होऊ शकतं. आणि क्षणभंगुरता शिकणं हे मृत्यूकडून शिकण्याचं कामच आहे. कशालाही आपण शाश्वत समजत असू, आपल्या मतापासून, स्थावरापासून, जमिनीपासून, पायज्यापासून कशाला, तर त्याच्या पुढं त्यातलं काहीच नाही. काळाचे कपटासुद्धा नाही तो अक्षरशः, अशी परिस्थिती आहे. मग त्याच्याविषयी आपल्याला काही आकार नाही, म्हणणं नाही, काही नाही. जो दैनंदिन व्यवहार असेल तो करीन आणि पुढे जाईन, एवढंच खरं आहे. ज्याला मृत्यूचं भान आहे ना, तर त्याला तो आजही येऊ शकतो, हे त्याला भान आहे. मग आजही येऊ शकतो असं जर असेल, ते कृष्णमूर्ती बरोबर सांगायचे बघा की टुडे इज द लास्ट डे, की झालंच सगळं. त्यांनी एकाच वाक्यात सांगितलं. असं जर समजलं तर काय कोणाचा क्रोध, काय कोणाचा राग, कोणाचे पैसे बुडाले, कोणाचे मिळाले, काय द्यायचं, काय असेल ते असेल. आज शेवटचा दिवस, मग तो आता मी कशा पद्धतीनं घालवीन. तर तसं टुडे इज द लास्ट डे असंच जगत असावं, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणण्यातला भाव लक्षात घेतला तर खरोखर चांगला आहे. आणि त्याच्यानं आपल्या रोजच्या जे जीवन आहे, दैनंदिन जीवन आहे, त्याची प्रत बदलून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. कारण हा लास्ट डे, तो मनुष्य हे उद्या उट्टं काढणार असेल, मी शिल्लक नाही, मला उट्टं काढायचं असेल, मी शिल्लक नाही, काय नाही शिल्लक उद्याला. तर असं जर असेल तर मला कोणाविषयी काही त्या अर्थाने राग आहे, लोभ आहे, मत्सर आहे, आमका आहे, काही बाळगता येत नाही मला. हे आजचं आहे, हे असं आहे. आणि टुडे इज द लास्ट डे. तर माझ्या आयुष्यातला हा कारण, आणि ते खरं असतं. तुम्ही अनुभवून बघा, आपल्याला जाग येते, आपण स्वतःला जाग आणत नाही, आपल्याला जाग येते. दर वेळेला दिवस दिला जातो आपल्याला, म्हणून जगतो. मग कशाचा अहंकार बाळगणार. आणि खरी वस्तुस्थिती ही खरीच असते. तर वस्तुस्थितीच आहे ती की जाग येते आणि दिवस मिळतो, मग तो त्यांचाच आहे त्या अर्थाने. आणि तो उद्या येणार असली जाग तर असेल तो आजचा शेवटचाच आहे. मग असं असेल तर मृत्यूचा अभ्यास फार छान होतो. आणि म्हणजे याच्यात काही तांत्रिक मार्ग पण आहेत. मी काय त्याचा फारसा उल्लेख करत नाही, कारण ह्या वेळी मर्यादित आहे. काही वेळेला हे मृत्यू पाहणं हा सुद्धा एक अभ्यास असतो. त्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत आणि त्यातून चांगलं मिळतं. चांगलं अशा अर्थाने मिळतं की जे काही माणसाच्या ठिकाणी त्यावेळेला काय मचार अमकं तमकं सगळं काय 1760 गोष्टी ज्या असतात, आपल्याला मन म्हणून परिचित आहे ना, तो तिथे पाहावं की तिथे त्यातलं आता काही नाही. लोकांनी नेलं तर जाणार, नाही नेलं तर जाऊ सुद्धा शकत नाही. ही खरी माणसाची स्थिती हीच आहे. बाकीचं सगळं त्याला जे आहे ना, ती केवळ भगवंत आत आहे म्हणून आणि जिवंत आहे म्हणून, एवढं भान एकदा असलं ना तर सगळीकडचे आपल्या व्यवहार बदलून जातो आणि मग ते सोपं होतं. तर ही आहे. दुसरी गोष्ट, हे जे मृत्यूचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये एक थोडासा योगमार्गाशी निगडीत आहे. तिथे ते आहेच नाही का, शवासन जे करतात त्यात काही जात नाही, पण त्यातला तो भाग सोडून देऊ आपण.
कारण आपल्याला त्याचा काही संबंध नाही, फार उपयोगी याच्यातले भाग नाही, गरजही याच्यातले भाग नाही. तर त्याच्यात हाच अभ्यास आहे, त्याच्यापेक्षा हा सोपा अभ्यास आहे की आपण म्हणजे असं काय एकदम खरा असं म्हणावे तुम्ही म्हणाले काय तरी सांगितलं घरी काहीतरी गोंधळ होईल, तर तसं काही नाही. आपण एकटे असू त्यावेळेला आपल्याला झोपलो आहे समजा, तर विचार करावा की क्षणभर आपण गेलो. शरीरापासून वेगळं होण्याचा तो अभ्यास आहे, तो खरोखर चांगला आणि सिरियस अभ्यास आहे. त्याचा उपयोग खूप होतो की आपण शांतपणे आता समजा आपण केलेलं काय काय होईल नुसता विचार केला तरी लक्षात येईल की जगाला काय गरज नाही आपली. जग म्हणेल 3 तास का 4 तास किती दिवस ठेवायचं, कोणाला फोन करायचा, कोणाची वाट बघायची, सगळं कुणी असू दे, हे राजा होऊ दे नाहीतर काय रंक होऊ दे, कुणी असू दे, त्याच्या पुढं काय असेल तर त्याच्या पुढे हे असेल. मग त्याच्यानंतर मी काय करणार, मी काहीच करणार नाही ना, काहीच करू शकत नाही. संपलंच की सगळं. विचाराने फक्त काही झालेलं नाही आहे, काळजी करायचं काय कारण नाही. इथं विचाराने अस्वस्थ द्यायचे तसं काही नाही. हे ज्यांना जमेल त्यांच्यासाठी हा अभ्यास आहे. तर तो सुद्धा अभ्यास करता येण्यासारखा आहे. म्हणजे मग ते राग लोभ, मी लहान आणि मी मोठा, मला खंतन मला नाही, मग काय पडलो इथे गेलो समजा, आता काय पुढं. फार तर वेळ बघतील का 8-59 3-45 ह्यापेक्षा काय की मग संपलं घड्याळ. तर ह्या अभ्यास चांगला आहे. मग तो जर एकदा अभ्यास झालेला असेल ना तरीसुद्धा संबंध आणि आपल्या भूमिका ह्याच्या बदलून जातात. तर तो चांगल्या अर्थाने घेण्यासारखा अभ्यास आहे. सांगून ठेवला आपल्या हिंट आहे, फक्त करा असं काय म्हणत नाही, पण मी करून बघितलं आहे म्हणून सांगितलं. मात्र एवढं सांगतो हे नक्की. तर जपात किती वेळ गेला तेच कळत नाही, दुसरे कोणतेही विचार येत नाहीत, शारीरिक अडचणी येत नाहीत, पण जपाची सांगता करताना गुडघे अतिशय दुखतात. जवळजवळ 15 मिनिटं तरी ही अवस्था टिकते. जप जास्तीत जास्त खुर्चीत बसून किंवा झोपाळ्यावर बसून होतो. जप कमीत कमी 3 तास तरी एका वेळेला होतो. आता हे टाळण्यासाठी ते 15 मिनिटाचे गुडघे दुखतात एवढाच प्रश्न आहे. यातलं जे होतं हे ते कुठल्या चांगलं आहे. तर आणि मला शेवटी हे लिहिलेलं आहे, मला 14 ते 16 तास जप व्हावा असं वाटतं. काय मी तर नमस्कारच करतो. खरोखर एवढं वाटणं ही गोष्ट केवढी आहे, आणि त्याच्यात 3-3 तासाच्या खाली जप होत नाही, ही केवढी बैठक आहे. 15 मिनटं तुम्ही विश्रांती घ्या, तासभर काही इतर काम असेल तर करा, हे सगळं खरं आहे. गुडघे दुखत आहेत तर सांगावं महाराजांना, महाराज अशा अडचणी येते, ती करणं त्यांचं काम आहे, ते करतील. तर हे जे आपल्याला वाटतं की गुडघे दुखत आहेत, हा ठीक आहे, शारीरिक गोष्ट आहे. काही तिला वंगण कमी पडत असेल, काही तेल लावण्याची गरज असेल, आणि खरं सांगायचं तर आपल्या शरीराकडे सुद्धा तटस्थतेनं बघावा हा एक वेगळाच अभ्यास आहे. पण तरीसुद्धा तिथे सुद्धा एक प्रेमाचा भाव आहे, आणि हे सत्पुरुषांनी केलेलं मी बघितलेलं आहे. आणि त्यांच्या चरित्रामध्ये पण हे आहे की हात जरी झाला, बोटं जरी झाली ना, तरी ते त्याला हात जोडून नमस्कार करतात की वा तू आहेस म्हणून हे चाललंय, हे खांदा आहे, कोपर आहे म्हणून चाललंय. असं कोणी शरीराचं मला सांगा कृतज्ञता कोणी व्यक्त केली असेल. तर तसं जर तो अभ्यास असेल तर गुडघ्यावर हात जरी फिरवला प्रेमाने, त्या भावनेनं, स्नेहाने, तरी त्याची दुखी कमी होते. त्याच्यात सामर्थ्य आहे. ते जिथे साईबाबा म्हणतात, ते म्हणाले ना, समोर उभा राहा, पोट दुखते, ते जे आहे ना तसं आहे की आतडी होतात. त्याने आतड्यानं सांगितलं अजिबात काही गडबड करायची नाही. आता हे प्रेमाचं सांगणं आहे, त्यामुळं आतड्यानं थांबणं भाग आहे. आणि आतडी दुखली नाहीत तर ते होत नाही, तर ती पण शक्यता आहे, त्या पण तो पण मार्ग आहे. तर तशा तऱ्हेचा आपल्याला सोपा मार्ग एवढा आहे की गुडघ्यावरून खरोखर प्रेमाने हात फिरवा. तो ना इतकी साथ दिलीस तर आता जपासाठी कवे ना, पण थोडी साथ दे. आणि तेही शेवटी शरीर आहे, थकणार आहे ना शेवटी, असं काय करता. त्यालाही फार ताण देऊ नये, हे पण खरं आहे. त्यामुळं हा मधला ब्रेक आवश्यक आहे. गुडघे दुखत आहेत आणि ते दुखतात, त्याचा त्रास होतो. पण असू दे, आपण जर तो त्रास झाला नसता तर कदाचित हे जे शेवटी म्हटलंय तसं 14-14 तास जप केला असता. तो चित्ताला जर कदाचित मानवला नसता तर त्रास होईल. त्यापेक्षा गुडघ्याचा त्रास कमी आहे. चित्तात जर एखादी गोष्ट मानवली नाही तर ती जास्त त्रासदायक असते. त्यापेक्षा शरीराची गोष्ट सोपी असते. म्हणून तो शरीर ही रिपेअर करणं, अमकं करणं, जोडणं करणं, काय सगळं करता येते त्याचं. तर तसंही गुडघ्याचं आहे. ते गुडघे आठवण करून देत आहे. 3 तास झाले, त्यामुळे आता थांबायला हरकत नाही. म्हणजे आपल्याला पण आता बराच वेळ झाला, तर थांबायला काय हरकत नाही, असं ते त्या वेळेला आठवण करून देतात. म्हणून आपण पुढचा जप करू शकतो ना. मग ते दुखण्याचा उपकार आहे आपल्यावर. ते जसं गजर आहे तसं ते काम करत आहे. ते म्हणते की 3 तास झालेत, आता थोडा वेळ विश्रांती घ्या.
जरा थोडा वेळ का होईना पण त्याला जरा मोकळं होऊ दे, त्या गुडघ्याने मोकळे होऊ देत. बसून केला काय, मांडी घातली काय, झोपाळ्यावर बसलं काय, काही केलं तरी त्याला एका स्थितीत राहण्याचा शरीराला त्रास आहे मुळात, हे आपण ओळखूनच असावं. आणि तो असतोच त्याच्यात. मग तसा जर आहे तर त्याला आपल्याला इतर जे सामान्य मार्ग नेहमीचे असतात ते तर असावेतच. त्याला ते गुडघ्याला प्रेमाने तेल लावणं हे आपलंच काम आहे, त्याला रिलीफ देणं हे आपलंच काम आहे, कारण ते आपल्याला एरवी साथ देत आहेत. तर ते काम आपलं आहे, तर ते आपण मनापासून करावं. आणि जितकं ते प्रेमानं मनापासून करेल तेवढं त्याची दुःखी कमी झाल्याचा आपल्याला अनुभव येईल. कारण शेवटी नामाची सत्ता सगळ्यावरच चालते, ती काही गुडघ्यावर चालत नाही असं थोडंच आहे. फक्त आपण हट्ट करू नये एवढं आहे मात्र, की मी उठणारच नाही 4 तास झाल्याचे असं ते गुडघे दुखायला लागले. थांबावं, आपल्यासाठी त्यांनी दिलेला ब्रेक आहे, आपण घेतलेला नव्हे, असं एकदा लक्षात ठेवलं की मग त्याचा काही त्रास होणार नाही. ही आहे गोष्ट मात्र फार आदर्श आणि चांगली आहे. कृपया नामाच्या अभ्यासाच्या पायऱ्या कशा आहेत ते सांगावं. तसंच गुरुदेवांच्या म्हणण्यात स्वानुभवानुसार नामाच्या अभ्यासानं अष्टांग योग साध्य होतो, ही गोष्ट खरी आहे. ते कसं आहे हे नाम या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे मी त्याच्यावर वेगळं भाष्य करीत नाही. अष्टांग योगातलं प्रत्येक त्यातला टप्पा आणि त्याला नामाने तो कसा होतो हे त्यात दिलं आहे, त्यामुळे आपण तिथं पाहायला तरीच आहे. लोकसत्तेमधल्या त्या लेखातलं असेल, कंदील घेऊन माणूस दिवसा रस्त्यावर फिरतो, याचं प्रयोजन काय आणि त्यातून आपल्याला काय सांगायचं आहे ते तिथे कदाचित स्पष्ट झालं नसेल आणि शब्दसंख्येत ते अडकलं असेल कदाचित. तर ती डायोजेनिसची गोष्ट असं ही ती प्रसिद्ध आहे आणि डायोजेनिस तो तत्त्वज्ञच आहे आणि प्रत्यक्ष प्रयोगातून शिकवणं अशा जे वर्ग असतो त्यातले ते आहेत. तर ते हे हातात दुपारच्या वेळेला कंदील घेऊन निघाले आणि ते निघाल्यावर अर्थातच लोक विचारणार गृहीतच आहे, बिरबलाच्या गोष्टी जशा आहेत तसं आहे. तर लोकांनी विचारलं त्यांना की हे दिवसा हे कंदील घेऊन, म्हणजे असे लोकांना विक्षिप्त म्हणलं जातं पण ते ज्ञानी असतात हे लक्षात ठेवा. तर ते का तुम्ही घेऊन चाललाय, तसं दिवसाच एवढा प्रकाश पडलाय, तुम्ही हा कंदील घेऊन एक असं बघत चाललंय, त्याचं चित्र पण त्या पुस्तकात आहे. तर ते असं कंदील घेऊन चालेल. मनुष्य आश्चर्यचकित होऊन बघतोय, विचारतोय. काही ना ज्यांना काही यातली फार माहिती नाही किंवा डायोजेनिस म्हणजे काय ह्याची कल्पना नाही आहे, ते काय समजतील ते आपल्याला माहीतच आहे, ते काही विचारत पण नाहीत, निघून जातात की हे विचारण्यात काही अर्थ दिसत नाही असं प्रकरण वाटतं त्यांना. तर तिथे जे आहे त्यावेळेला ते माणसाने थांबून विचारले, जो ओळखतो, ज्यांना माहिती आहे उगाच कारणाशिवाय हे काय करणार नाहीत. तर हे कंदील घेऊन चालले. ते म्हणाले, तुम्ही एवढे या रस्त्यावर एवढी माणसं जात आहेत येत आहेत, हे दुपारची वेळ आहे, इतका प्रकाश पडला आहे आणि तुम्ही कंदील घेऊन काय शोधतात? किंवा कंदील घेऊन मी माणूस शोधतोय असं त्यांचं उत्तर. हे बरोबर आहे, उत्तर कंदील घेऊन माणूस शोधतोय. तिथं त्याचा संदर्भ, आता हा संदर्भ तर आपल्याला कळण्यासारखाच आहे, कारण माणूस म्हणून जे काही हवे आहेत ते गुण जी माणसं जाता येत आहेत त्याच्यात जर दिसत नसतील तर त्यांना कंदील घेऊनच शोधायला पाहिजे आणि त्या अर्थाने ते प्रतीक आहे, तर ते आपण समजू शकतो. जसं तिथं जो लेखातला उल्लेख आहे तो आजबद्दल आहे. इथं माझ्या लक्षात आलं ते की हे आजबद्दल असावं. तर आज जगणारा माणूस हा कंदील घेऊन डायोजेनिससारखा शोधावा लागेल, ही परिस्थिती आहे. मनुष्य एकतर कालची ओझी तरी डोक्यावर घेऊन बसलेला असतो, अनुभवानं अमकन दमकन, नाही तर उद्याच्या काळच्या तरी डोक्यावर घेऊन बसलेला असतो. हे रोजचं कार्यक्रम आहे. आपण उठल्यापासून बघावं, कालचं काही आठवत नाही आहे किंवा गरज नाही आहे जे ते आठवत नाही आणि आजचं काम डोळ्यासमोर त्यामुळं स्वच्छ दिसून करता येतं. हे खरं सांगायचं तर आवश्यक गोष्ट. आणि उद्याचं काय आहे ते उद्या कोणी बघितलं आहे तेव्हा उद्याची काळजी करावी. तांत्रिकदृष्ट्या जसं कृष्णमूर्ती म्हणाले तसं तांत्रिकदृष्ट्या माणसाला मेमरीची गरज आहे, सायकोलॉजिकल मेमरीची, मानसशास्त्रीय जी मेमरी आहे तिची गरज नाही. तर उद्याचं जे असतं ते काळजीचा विषय असतो. उद्याचं खरं तर सांगायचं तर तो नियोजनाचा विषय असतो. आजच्या गोष्टीत फक्त उद्याचं नियोजन बसतं, उद्याची काळजी बसत नाही, कारण आम्ही मस्त नियोजन केलं आहे, पण भगवंताने काय नियोजन केलं त्याची आपल्याला काय कल्पना आहे. तो उद्या सकाळी आपल्याला सगळं चित्रपट बदलून दाखवून शकेल, हे होऊ शकतं ना. मग मी काय करावं? बरोबर आहे, आपण काय करावं तर आपण आजच्या कामाचं उद्याच्या नियोजनाचा, परवाच्या नियोजनाचा हा प्रश्न असू शकतो, पण काळजीचा प्रश्न ह्याच्यात कुठून निर्माण झाला? तर त्या अर्थाने आजचं आज असावं. मग आजचं आज असं जे असलेले लोक असतात त्यांचा आज बरोबर संपतो आणि उद्या जर मिळाला असेल तर पुन्हा आजच असतो
आणि तो तितक्याच आनंदाने ते जगतात. मग तशी माणसं मिळणं हे समजून घेतले, प्रत्यक्ष जगलेत, त्याच्यातल्या अडचणी लक्षात आल्यात अधिक. आणि खरं सांगायचं तर आजचा आज जगण्यामध्ये अत्यंत कार्यशील राहू शकतो मनुष्य, कारण त्याच्या मागं मागची काय ओझी नाही आहेत. आपल्याकडे सुद्धा काळजीत मनुष्य, समजा काय काही घडले, काय काहीतरी झाले, अमुक झाले तमुक झाले, त्याचं तिथल्या कामात लक्ष लागत नाही. आपण बघितलं असेल, ऑफिसचं काम आहे तर त्याच्यात लक्ष लागत नाही, चुका होतात, आउटपुट कमी मिळतो. हे सगळ्याचं कारण काय, तर ते कालचं आहे आणि उद्याचे डोक्यावर आहे. म्हणून ते महाराजांना सांगावं लागलं, कालचं विसरावे, उद्याची काळजी करू नये आणि आज नामात राहावं, म्हणजे कामात राहावं, कर्तव्यात राहावं. तर असं जर मनुष्य कर्तव्यात असेल ना, तो त्याच्याकडून नेहमी जास्त आउटपुट मिळतो, कारण त्याच्यावर ते ओझी नाही आहेत ना सगळे. डोक्यावर ओझं घेऊन एखादं काम करायचं आहे, हे कसं असेल, आणि काहीही डोक्यावर नाही आहे, आपण मोकळे आहोत आणि काम करतो आहोत, हे किती वेगळं असेल. तितकं आज जगण्याचा संबंध आहे. तर ते ज्यांना आजचं जमलेलं आहे त्यांच्या दृष्टीनं काय अडचण नाही, आणि खरोखर करायचाच विचार तर आजचाच करण्याची गरज आहे. काल संपून गेला, त्याचा विचार काय करणार, त्यातलं काय बदलणार, काहीच करणार नाही. उद्या जे येणार आहे ते माहीत नाही. त्याचं नियोजन म्हणून एक व्यवहाराने काहीतरी करणं हा तांत्रिक भाग झाला, तुम्ही केलं. मग आता मी आज आणखीन काय करणार, आज खरोखर त्याच्यात जे समोर आलेलं आहे त्या आजचं चीज करण्यापलीकडे मी काय करू शकत नाही. आणि त्याच्यात आड काल आणि उद्या येतो. मग तो ज्यांना समजला आहे अशी माणसं शोधावी लागतील, आणि जर ती मिळाली तर त्याच्यासारखी भाग्यवान माणसं नाहीत. त्यामुळे आपण तसं त्या अर्थाने बघावं याच्याकडे. त्या संदर्भात ती गोष्ट सांगितली होती. आपण करीत असलेली उपासना जप यात सातत्य येण्यासाठी किंवा तो होण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. तर तो गुरूंचा अनुग्रह कसा मिळवावा, गुरूंचा शोध कसा घ्यावा. महाराजांनी जे प्रवचनात म्हणलं आहे, तात्यासाहेबांनी जे सांगितलं ते लक्षात ठेवायला हरकत नाही की आपण शोध घ्यायची काय गरज नाही. आपल्याकडे तळमळ आहे का, त्याचा प्रश्न बघावा, तो सोडवावा. तळमळीचा प्रश्न सोडवला की तो प्रश्न त्यांचा होऊन जातो, मग ते त्यांचं काम करतात. तर या अर्थाने काही हिंडायची गरज नाही. आणि तो मिळवण्यासाठी लागणारी पात्रता असणं ही गरज आहे. पदवी वेगळी मिळवावी लागत नाही, पदवीला लागणारी परीक्षा द्यावी लागते. पदवी मिळवायला कारण थोडं पळापळ करतोय नाही, तो त्याचा अभ्यास करतो. त्याला वरच्या वर्गातली पदवी आहे, आणखी अभ्यास करेल, मनापासून करेल. पण त्याच्यानंतर पदवी हा आपोआप होणारी गोष्ट आहे त्याच्यानंतरची. तर त्याच्यासाठी लागणारी पात्रता असणं ही गरज आहे. तर ती माझ्याकडे आहे का, ती कशी वाढेल, माझा अभ्यास कसा वाढेल, हे जसं मार्क हवे असेल तर माझा अभ्यास कसा वाढेल याच्याकडे लक्ष दिलं तर हा प्रश्न सुटणारच आहे, कारण तो आपोआपच होतो. त्यांना त्याचं उत्तर त्यांना द्यावंच लागतं. तसं ते माझ्या अभ्यासाकडे, माझ्या उपासनेकडे माझं लक्ष असावं. ती जास्तीत जास्त त्यांना कशी अभिप्रेत आहेत याचं खूप ठिकाणी आपल्याला उत्तरं मिळतील. ती जी आहेत त्याप्रमाणे बघावं, उरलेलं काम त्यांचं आहे. तर इथं संतनगरीतलं काय सान्निध्य किंवा उपासना जप इत्यादी करूनसुद्धा राग काही कमी होत नाही. काय करावं. महाराजांच्या याच्यात एक येऊन गेले की फार करवडलेली भांडी असतात स्वयंपाकाची. जो स्वयंपाक करणारा कौशल्यवान असेल तर त्यांनी मूळ भात कुठे ठेवला होता हे बघून सुद्धा सांगता येतं आपल्याला. म्हणजे खाली गेलेला असून, वापरलेला संपवलेला असूनसुद्धा त्यानं कुठेपर्यंत केला होता. दुधाचं पातेलं असेल तर ते आता अगदी थोडंसं दूध शिल्लक आहे तरीसुद्धा मुळात दूध किती होतं हे पातेल्याकडे बघून सुद्धा सांगता येतं. कौशल्यवाला आहे, ती कळ आहे ते. तर त्यात जर आणखीन कौशल्यवाला असेल तर काही प्रश्नच नाही. तर ती करवडतात. तर भांडी करवडली की महाराज म्हणले मी ही ओढ्यात भिजत टाकलेली आहेत. तसं ते आता संतनगरीचा विषय असेल कदाचित त्याच्यासंबंधी असेल तर ती इथं भिजत टाकलेली आहे. ती ज्या वेळेला ते उमळून निघतं त्यावेळेला नुसतं हात फिरवायचा अवकाश असतो, ते भांडच निघतं. पण आपण जर झटापट करायला गेलो तर आपणच थकतो. त्या पलीकडे स्क्रबर ते सगळं असतं का नाही, साहित्य वगैरे सगळं. हा अगदी तारेचा बोळा जरी घेतलात ना तरी निघणार नाही. कारण इतकं करवडले ते की ते घासून ते भांडं खराब होतं. ते तारेच्या बोळ्यानं घासत नाही असतात ना. माझी माहिती चुकीची नाही ना, म्हणजे तारेच्या बोळ्या वगैरे तर त्याने तारेच्या बोळ्यानं घासतात. त्यांना भांडं दिसतं पण करवडलेलं जात नाही. काय करावं. मी बघितलं मी बघितले तारेच्या बोळ्याने घासून बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं की हे करवडलेलं राहण्यापेक्षा बाकीचे जो रेगा जास्त उठतात. तेव्हा ह्याला जरा उमळून देण्याची गरज आहे. ते तारेच्या बोळ्याची गरज सुद्धा लागणार नाही.
साध्या तुमच्या यानं पट्टीन ते निघेल, हातानं निघेल, इतकं सोपं आहे. त्यामुळे अशी भांडी ती टाकलेली ह्याच्यात असतात. ते आता काय झालं आहे, हा इथं रागाचा प्रश्न आहे. ते कदाचित ठीक आहे, रागानं करवडलं असेल, कोणाचा मत्सरानं करवडलं असेल, तर ती तशी त्यांना तिथे नेऊन टाकावी लागतात. मग ती उमळून आली की मग काही नाही, हात फिरवायचा आणि काय माहीत पुढे. तर तसं आपण ते काही एकदम अपेक्षित करू शकत नाही एका दिवसात ते उमळून निघेलं. आपल्याकडे काही वेळेला दूध उतू जातं, शेजाऱ्यांना कळतं, तर तिथपर्यंत ते जातं. तर त्याच्यानंतर जे काय भांडं असतं ते मला सांगा, वाससुद्धा जात नाही, ते भांडं धुवायचं नाही. अनेक वेळेला ते भांडं बदलून टाकूया इथपर्यंत अवस्था येऊ शकते. जे जास्तीत जास्त काय होऊ शकतं ते सांगितलं. तर तसं जे काय आहे तशी जर अवस्था आली असली तर मला सांगा त्याला वेळ लागणार की नाही जास्त. सहज त्याला कड आली असली तर ती काही सहज पाण्याने साध्या ह्याने धुवून जाते. पण ही अशी जर समजा वर्षानुवर्षाची जर त्याला लागलं तर माणसाच्या बाबतीत वर्षानुवर्षाची सवय, तो वर्षानुवर्ष बाळगलेला राग आहे किंवा त्या अर्थाचं करवडलेलं असेल तर त्याला धुवून निघाला किंवा मोकळं व्हायला त्याला वेळ लागणार. तेवढं ते उमळतच ठेवलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त उमळत ठेवा म्हणजे नामात ठेवावं. आणि एक दुसऱ्या बाजूने विचार करीत असावं. दुसरी बाजू विचाराची पण आहे की यानं मला आजपर्यंत काय फायदा झाला, किती लोक तुटले, रागाने मी काय काय गमावलं, अगदी मनशक्तीपासून सर्व. तर जरा उमळायचं काम लवकर होऊ शकेल. शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार, किंवा रामकृष्ण विठ्ठल दत्त शिवशक्ती तूच व्यक्त. शक्तीला स्वतंत्र अस्तित्व नाही. शिवशक्ती, प्रकृती, पुरुष असे वरचेवर शब्द प्रयोग होतात. किंवा हे अभंगातलं म्हटलं दिना वाटे शब्द सूर तुम्ही व्यापीला ईश्वर. तर हे बरेचशा गोष्टी प्रश्न एकत्र आहेत. आपण शिवरूपे वगैरे आहे तेवढं बघू. तर हा व्यवहाराचा शक्ती करते. परमेश्वर व्यवहार करायला जात नाही, तो त्यात पडत नाही. तेव्हा हे सत्यच आहे. शिवरूपे राहुने आपल्याकडे एक रोप उगवून येत, त्याला जे मिळतं, मगाशी ज्या पंचमहाभूतांचा उल्लेख केला, ती सगळी काम करतात आणि योग्य वेळी जे ते काम झालं म्हणजे रोपच काय झाडसुद्धा वाढतं. पण हा शक्तीचा खेळ आहे या अर्थाने. कारण त्याला शाश्वतता नाही. ज्या शाश्वतता नाही त्यात भगवंत नाही आहे. फक्त भगवंताचा भास मात्र आहे. तर प्रतिबिंब आहे पण बिंब तिकडेच आहे. तर त्या अर्थाने तो आता काय करतो, तर तो जसा सूर्य आकाशात चाललेल्या सगळ्या व्यवहार पाहतो आणि आपली वेळ झाली की जातो, तसं आहे. तसं भगवंत हा शक्तीचा व्यवहार बघतो. घरात सुद्धा, घरात तर शक्तीचाच व्यवहार असतो सगळा, नाही का. आपण शक्तिरूप मानता का नाही हा वेगळा विषय आहे, पण तरीसुद्धा मुळात ती शक्तीच असते. त्यामुळे शिवा आणि शक्ती ह्याच्यातला विचार केला तर शिव ते पाहतो. आणि आपल्यालाही शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहारच करायची वेळ येते. उलटही असेल कदाचित. इकडे शक्ती संचारली असली तर त्याला शिवरूपे वाहून पाहावं लागेल. फरक काय पडतो, शेवटी एकाला पाहावं लागतं, हे काहीतरी करत राहतो, काय करणार. हे असं द्वैतातला व्यवहार असल्यामुळे हे असं आहे. तर त्यावेळेला शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार, मूळ जो अर्थ आहे तो भगवंत करता आहे. आणि तो जे कर्म आहे तिथे शक्तीचा व्यवहार असतो, तर तो ते पाहतो. तो त्याला अडकत नाही. जसा सूर्य कशात अडकत नाही पण सगळे व्यवहार होऊ देतो. आता त्या व्यवहारात काय चाललं असेल जगामध्ये आपण कल्पना करून पाहिली. क्रॉस सेक्शन घेतला तर सकाळी 7 दुपारी 12 कुठली एखादी वेळ घ्या, त्या क्षणी किती गोष्टी जगामध्ये चाललेल्या असतात. त्या सगळ्या त्याच्या प्रकाशावरच चालल्या आहेत. ती जी करणारी माणसं तीच मुळी त्याच्यावर अवलंबून आहेत. त्या सगळ्या जे काय वायूपासून सगळ्या गोष्टी असतील ती पंचमहाभूत आणि तो स्वतः साक्ष आहे त्याला. पण तरीसुद्धा तो फक्त साक्षच आहे. तो नसला तर यातलं काही होणार नाही. म्हणजे तो आहे म्हणून हे होतं, पण तो करीत नाही हे समजून घेण्याचा विषय. तर या ठिकाणी आपल्याला ते जे शिवरूपे राहुनी पाहता ते आहे. तर हे जे काही रामकृष्ण विठ्ठल दत्त काल आपण बोललो होतो याच्याबद्दल, त्यामुळे आजच्या प्रश्नोत्तरात काही घेत नाही. हे आपल्याला काय, आपला भाव कुठे आहे तिथे देव व्यक्त होतो, त्या अर्थाने आहे. आपला जिथे भाव आहे तिथे देव व्यक्त आहे. तर शक्तीला स्वतंत्र अस्तित्व नाही, ते सावलीसारखं नाही आहे. माणूस असला आणि सूर्य असला आणि तो विशिष्ट कोणात असला तर सावलीला अस्तित्व आहे. जिथं सावलीला अस्तित्व नाही, बरं नाही म्हणावं तर त्या मागे आपल्याला ती गोष्ट सांगितली तसं ते त्या कोणाचं काय कोल्ह्याचं आणि ते उंटाची गोष्ट सांगितली होती तसं आहे की त्या
कोल्हा आहे एवढंसं किंवा उंटा आहे, एका क्षणी सावल्या पडल्या तर त्याची केवढी सावली दिसेल, याची केवढी सावली दिसेल. तसं तर खाली असेल, सूर्य अगदी उगवला असेल समजा, तर एवढंच झाड आहे, तर त्याचीसुद्धा एवढी लांब सावली पडलेली असते. आता ती म्हटलं तर आहे, पण तो जसा वर जाणार तशी सावली कमी कमी मागे मागे येत जाते. डोक्यावर सूर्य आला की सावली दिसतही नाही, पायात असेल त्याच्या इतकी. म्हणजे ह्याला अस्तित्व नाही असं नाही, पण सापेक्ष आहे. आणि सूर्य आहे तोपर्यंत आहे. आता रात्री कुठली सावली आणायची? प्रकाश असला तर. प्रकाश परमेश्वर आहे आणि सावली ही शक्ती आहे, त्यामुळे ती अवलंबून आहे, तिला स्वतंत्र अस्तित्व नाही या अर्थाने. पण तुम्ही नाही म्हणाल तर सावली पडते, तर ती आहे. तर तेवढ्याच अर्थाने आहे, याच्यापेक्षा फार महत्त्व द्यायचं कारण नाही. आणि ती सावली आहे एवढंच महत्त्व द्यावं, नाही का? सावलीला आपण मनुष्य समजत नाही. मनुष्य हालचाल करील तर सावलीत हालचाल होईल. सावलीतला हात उचललेला दिसेल, पण जेव्हा माणसाने उचललेला असेल त्यावेळेला दिसेल. आता एक स्टेप फक्त पुढे जायला ह्याच्यातनं पाहिजे की आपण पण सावलीत आहोत हे लक्षात आलं की खरं शिव कोण आहे ते लक्षात येईल. गुरुदेवांचा फोटो घ्यायच्या वेळेला ते काय म्हणाले आपल्या लक्षात असेल. गुरुदेवांचा फोटो घ्यायचा, रेप्लिका ऑफ ए रेप्लिका, मुळातच रेप्लिका आहे. त्यामुळं जी प्रतिकृती असते किंवा जे असं सावलीसारखं असते, तर त्याचे आणखीन परत त्याचं काय आणखीन बनवायचं आहे. वाय शुड वी टेक रेप्लिका ऑफ ए रेप्लिका, तर त्याचं आणखीन आपण काय आणखीन फोटो घेणार. तर त्या अर्थाने आपणही पाहिलं असेल की आर्ट म्हणून ठीक आहे, पण सर्वसाधारणपणे सावलीचे काही फोटो काढून ठेवलेले नाहीत, लावलेले नाहीत, कोणी काय केले बघा तुम्ही विचार. शक्तीची किंमत तेवढीच आहे, पण माणसाचा मात्र घेतलेला आहे, ठीक आहे. त्यातल्या त्यात आपल्याला ते खरं वाटतं म्हणून, पण ती पण सावलीच आहे. ती जशी जाते ना तशी प्रकाश गेला की हे पण जातं. ते चेक करतात ना बॅटरी घेऊन. असं पंचसमासीमध्ये ते आलेले नभासा रेखे हे जे आहे, याच्याऐवजी काही देखे तो ते आणि कन्नडमधलं पण आहे, त्याचा अभिप्रेत अर्थ हा मी मात्र ठेवतो. आणि खरं सांगायचं तर याच्यावर भाष्य आहे, आपण ते वाचलं तर हरकत नाही. हा नित्योपासनेतला विषय आहे आणि तिथे त्याचा अर्थ दिलेला आहे. अनेक वेळा जप करताना हातामध्ये माळ असते, पण समोर एखादी ओळखीची व्यक्ती भेटल्यावर, सर्वांच्या वतीनं प्रश्न टाकलेला असेल कदाचित, एक ओळखीची व्यक्ती भेटल्यावर बोलणं सुद्धा चालू असतं. मग अशा वेळी जप झाला असं समजावं का? आपल्याला बरं वाटावं असं वाटत असेल तर समजावं, आपल्याला खरं वाटावं असं वाटत असेल तर समजू नये. बस एवढं. कारण अष्टावधानी माणसं असू शकतात असं जर म्हटलेलं आहे, तर कदाचित 2 अवधानासह सांभाळणारे लोक असू शकतील बाबा. त्यामुळं तसं तेही चालू आहे आणि इकडे जपही चालू आहे असं कदाचित चालू असेल तर चालू आहे असं समजायला हरकत नाही. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाचा काही असा अनुभव नाही. एकच गोष्ट करता येते, तर त्यावेळेला थांबवावी माळ आणि काय असेल ते 2 शब्द बोलून घ्यावं आणि परत सुरू करावं. म्हणजे दोन्ही गोष्टी तितक्यात चांगल्या क्वालिटीनं होतील असं वाटतं. देवदर्शनाहून येताना एखादं सर्व कुटुंब अपघातामध्ये जातं, असं का होतं असं मनाला प्रश्न पडतो. हे सामूहिक प्रारब्धाचा विषय आहे. म्हणजे कधीतरी जाणारच आहे. काय होतं आहे देवदर्शनाबद्दल, ते लोक ज्यांचा देवावर विश्वास नाही म्हणा किंवा त्याच्यावर टीका करायची आहे म्हणा, तर ते जे लोक आहेत ना ते नेहमी हे चौकशा होत असतात, पुस्तकात सुद्धा असतं. ते बघा, ती ह्याला गेले आणि ती गाडीला ॲक्सिडेंट झाला, ती माणसं गेली, हे देवाला गेले त्यावेळेला असं झालं. मी हे सगळं अभ्यासलं. त्यावेळेला अशा घटना नाही आहेत असं नाही, जरूर आहेत. ते कोणकोणत्या सत्पुरुषांच्याकडे गेले, कुठल्या देवाला गेले, काय असेल ते, तर त्याच्यात तो ॲक्सिडेंट झाला, मग त्यात ती सगळी गाडी गेली, अमकं झालं तमकं झालं. इथला प्रश्न गाडीत सगळे का जातात हा आहे, त्याचं उत्तर सामूहिक प्रारब्ध असं आहे. तर का म्हणायचं सामूहिक प्रारब्ध असं, तर त्याच्यातलं एखादा उतरतो सुद्धा मध्ये आणि गाडी पुढे निघून जाते आणि तो राहतो, गाडीत ते सगळे जातात. मग हे काही उगाच होत नाही, कार्यकारण भाव आहेच. या गाडीला आपल्यासमोर आपल्याला इथेही माहिती आहे, उदाहरण घडलेलीच आहे की ज्या गाडीत बसलेला आहे तो मनुष्य त्या गाडीतनं ती गाडी लवकर जाईल म्हणून त्या गाडीत बसला आणि त्या गाडीत बसल्यावर तिचा ॲक्सिडेंट झाला आणि माणूस गेला. आता ह्याला काय म्हणायचं, हे जाण्याचं प्रारब्ध होतं, हे न जाण्याचं प्रारब्ध होतं, म्हणून त्या गाडीतून उतरायची बुद्धी झाली.
आणि मृत्यू नाही, कारण त्याची वेळ आलेली नाही, त्याचं कर्म प्रारब्ध अजून शिल्लक आहे, तर त्यामुळे त्याला तो काळ आहे. आता इथे हे सामूहिक प्रारब्ध आहे, तिथे ते एकत्र आलेले आहे, ते सगळे गेलेले आहेत. तर त्या अर्थाने एवढं हे सामूहिक प्रारब्ध म्हणून त्याचं उत्तर बरोबर आहे. पण देवदर्शनाला जाणारे सगळे गेले वगैरे असं जर काय असेल, तो त्यातला निम्मा भाग आहे. ते कुठल्याही एखादा पिरियड घ्यावा, 1 महिन्याचा पिरियड घ्यावा, हे करावं, आणि अशी एखादी देवदर्शनाची गाडी गेली, त्यातली माणसं गेली, काय झालं, त्रास झाला, ॲक्सिडेंट झाला, काही कशाला म्हणावं, हे जर म्हणायचं असेल तर ते बरोबर आहे, याबद्दल मला काय म्हणायचं नाही. ते देवदर्शनाला झाल्यामुळे ते गेले आणि त्यामुळे हे असं झालं. ते महाबळेश्वरला, पाचगणीला किंवा कुलुमनालीपर्यंत कुठेही जाऊन वाचले असते असं काही समजायचं कारण नाही, तेही मला मान्य आहे. पण ह्याचबरोबर त्याच वेळेला दुसरा डेटा अवेलेबल पाहिजे सॉक्रेटिससारखा, की त्या 1 महिन्यात किती गाड्या कुठं कुठं फिरत होत्या आणि त्याच्यातल्या कुठल्या गाड्यांना ॲक्सिडेंट झाले आणि त्यातही अशा तऱ्हेच्या दुखापती आणि त्रास झाले. तर देवदर्शनाच्या गाड्या 2 दिसतील, तर तिकडं 25 दिसतील. त्याचा कोणी पुराव्याला उल्लेख करत नाही. का गाडी आहे, आता एखाद्या ड्रायव्हरला प्रेंग आली, होणारच की तसं, मग इथं पण होणारच की तसं. त्याने समजा रात्री 2ला आणि 4ला चालवायला घेतले तर होणार असं. मग ह्याच न्याय तसाच्या तसा लागू करायला पाहिजे. हा डेटा व्यवस्थित गोळा केला तर हे लक्षात येतं. गोळा करून बघितला तेव्हा माझ्या लक्षात आलं हा फक्त आपल्याला निमित्त पाहिजे. तर जायचं नसलं जाऊ नये, जाणाऱ्यानं काय नाव ठेवण्यात अर्थ नाही. आणि मी दुसऱ्या बाजून मनापासून असा विचार करतो, नाहीतरी त्यांना देवाकडे जायचंच होतं. पुंडलिक वरदारे विठ्ठल. कधी कधी ॲक्च्युअल सिच्युएशनचा इतका त्रास होत नाही जितका त्रास या गोष्टीचा होतो की आपल्याला कळत असूनही वळत नाही. तर कळतं पण वळत नाही. या बद्ध अवस्थेला हँडल कसं करावं? खरं आहे, कळतं पण वळत नाही, गोष्ट खरी आहे. तर आता काय आहे, हे कृती कार्यक्रम आहे, त्याच्याशिवाय हे काम होणारं नाही. आपण जर खुर्चीत बसून ठरवलं की कळतं आहे ते मला वळलं पाहिजे, तर थोड्या वेळानंतर मला कंटाळा येऊन मी चहा घ्यायला जाईन, यापेक्षा काय होणार नाही. त्यामुळे जे कळलेलं आहे त्याच्यातलं एक वाक्य, एक शब्द जरी घेऊन सुरुवात केली तर कळलेलं वळायला लागेल. आणि जे एकदा वळायला लागलेलं आहे, मला सगळ्या अभ्यासाला गेलो, अगदी शाळेत कुठे, नर्सरीत काय, कशात कुठे प्रवेश मिळवला, त्यावेळेला काही प्रबंध लिहित होतो का? नाही. जे कळलेलं वळायला किती वेळ लागतो व्यवहाराचं, साधं एखाद्या डिग्री पुरतं, तर त्याला एवढा वेळ लागतो. आपल्याला आपण स्वभावाचं बोलतो जे भगवंत गाठवून देणार, तर ते कळायलेलं वळायला वेळ लागणार. फक्त तिथे जेवढ्या चिकाटीनं पहिल्यांदा आपल्याला त्या पहिल्या काय टेस्ट असते त्याच्यात नाबासुद्धा व्हायला होतं, पण दुसऱ्यात कष्ट करतो आणि पासही व्हायला होतं. म्हणजे जे कळलेलं आहे ते यायला पण लागतं आणि त्यांना पाहिजे तसं यायला लागतं. मग ते कष्ट आपण इतकी वर्ष करतो, 10-10 वर्ष करतो, तेव्हा जे सर्टिफिकेट मिळतं त्याला आता काय मूल्य असतं हे आपल्यालाच माहिती आहे. पण तरीसुद्धा ते सुद्धा मिळवायला एवढं करावं लागतं. मग 12वीला तेवढं करावं लागतं, मग काय डिग्रीला तेवढं करावं लागतं, पुन्हा व्यवहारात काय होतं ते होतंच परत. एवढं जर आपल्याला ते करायला इतका पेशन्स असतो, इतकी वर्ष असतात, एवढं सगळं जर आपण करतो, तर जे कळलेलं आहे भगवंताबद्दल ते जर वळायचं असेल, अंमलात यायचं असेल आणि मलाच जर परिवर्तन हवं असेल तर किती करावं लागेल? हे तर एक्सटर्नल काम आहे. त्या कामासाठी एवढा वेळ आणि हे सगळं द्यावं लागतं आणि एवढे कष्ट घ्यावे लागतात. तर ह्या कामासाठी काही कष्ट नसतील असं आहे का? त्याच्यात कितीतरी पट कष्ट असले पाहिजेत. फक्त भावाने, तळमळीने, कृपेने ते कष्ट कमी होऊ शकतात हे नक्की आहे. फक्त काम करायला लागण्याची गरज मात्र आहे, त्याला काय पर्याय नाही. तर काम करायला लागलं पाहिजे आणि ते छोटं असलं तरी चालेल. अगदी साधं शेजारी देव परमेश्वराच्या कृपेनं आपल्याकडे त्या अर्थाने देवळाची कमी नाही. त्यामुळं आपल्या दृष्टीनं आपण बांधलेलं आहे. अगदी शेजारी मारुतीचं नाही तर कुठलं तरी देऊळ असतं, आपण जाऊन यावं निदान. आपल्याला कळलं आहे ना की त्याची कुठल्याही मारुतीचं हे प्रतीक सारखंच आहे आणि त्याचं कृपाही तेवढीच होऊ शकते. आपण तिथे जावं, छोटं घ्यावं काहीतरी. माझा राग कमी करीन, माझ्या वृत्तीत बदल, एकदम नको. एकदम फायनलचे पेपर कशाला अभ्यासाला घ्यायचे, होय की नाही? पहिले जे आपले पहिल्या महिन्याचे, दुसऱ्या महिन्याचे चाचणीचे ते घ्यावेत, मग ते एकदम सुटत नाही शिवतात, तसं नको. आणि मग डिस्करेज व्हायला होतं, तसं नको. त्यापेक्षा हे ठेवावं की काय नाही, शेजारच्या देवाला जाऊन येईन. शेजारच्या देवाला जाऊन येणं त्यातसुद्धा काय अडचण असते ती लक्षात येतं नंतर जायला लागल्यावरच. ते आठवणच होत नाही, गडबडच होते, सकाळी कामच लागतात, फोन येतो, आपल्याला करावं असं वाटतो, काय होईल सांगता येत नाही. तर जे होईल आणि ती वेळ निघून झाली, मग आपली गडबड सुरू होते. मग आता म्हणतो आता संध्याकाळी जाऊ, आणि संध्याकाळी शेवटी झोपतानाच लक्षात येतं की आजचं राहिलं आहे. तेव्हा अशा छोट्या प्रयोगातून
ती पुढे जाता येईल. आणि ज्यावेळेस हे लक्षात येईल की हा छोटा प्रयोग माझा काहीही अडथळा न येता 30 दिवस चालू येतो, 60 दिवस चालू राहणार आणि दुसरा प्रयोग करण्याची अनुकूलता निर्माण होणार, मग ते कळलं ओळख जाईल. प्रारब्धानं आपल्या वाट्याला काही माणसं येतात, अगदी खरं आहे, पण आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत दुर्लक्ष करावं हे खरं. असं करताना त्यांच्या बाबतीतली कर्तव्य पार पाडताना थोडासा रुक्षपणा येतो, ठीक आहे. पण त्यामुळं उपासनेला काही दोष लागतो का? लागत असेल तर तो लागू नये म्हणून अशा व्यक्तींशी कसं वागावं? आपले परीक्षेचा प्रश्न आहे हा, परीक्षा देण्याचा प्रश्न आहे की ज्याचं जे प्रारब्धाचं आहे ते त्रासदायक आहे, दुर्लक्ष करावं हेही खरं आहे, पण त्याच्या बाबतीतलं प्रारब्धाचं आलेलं असल्यामुळं कर्तव्य पार पाडावे लागतात, काय पर्याय नाही. त्यामुळं आता तिथं आपल्या खरोखर उपासनेची कसोटीच आहे. दोष लागतो, स्वभाव म्हणून क्षम्य असला, बदल झाला नाही म्हणून क्षम्य असला तरी दोष आहेत शेवटी, तर त्यामुळे दोष लागतोच. तर त्याच्याशी आनंदानं राहणं, तर खरं सांगायचं तर आपण उपासना करायचं आहे ना, आपल्याला पुढे जायचं आहे ना, तर त्याच्याशी आनंदानं राहणं हाच प्रयोग ठेवावा. त्याच्याशी जे आपल्याला रुक्षता येते ती रुक्षता येऊ नये हीच माझी उपासना आहे. एक वेळ 10 माळा कमी झाल्या तरी चालतील, पण त्याच्याशी मला रुक्षपणा, जो आता ही प्रार्थना आहे त्रासदायक आहे म्हणून ठीक आहे, प्रारब्धानं चांगली माणसं नाही का वाटायला लागली आपल्या, त्यांच्याशी आपण कसे वागतो, त्यावेळेला किती आनंदाने वागतो, मग आता ते आपल्याला करता येतं आणि करतही असतो. मग तेवढंच फक्त आता इथे थोडं करता येईल का, हा सुद्धा अभ्यासच आहे शेवटी. ते एखाद दिवशी जमेल, एखाद दिवशी जमणार नाही असंही होऊ शकतं, पण हळूहळू तेही जमायला लागेल. जे आपल्याला प्रारब्धाने इतर जी वाटायला माणसं आलेली आहेत, जी त्रासदायक आहेत, त्यांच्याशी वागताना जी माणसं चांगली आहेत त्यांच्याशी जसं वागलं तसं इकडं वागता येईल. कारण तसंही ते टळत नाही आहे. वृक्षपणामुळे दोष लागून कदाचित प्रारब्ध वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला दोष लागतो, तो दूर करण्यासाठी अशा पद्धतीनं आहे. त्याला एक दुसरी बाजू पण आहे. प्रारब्धानं आपल्याला वाटायला माणसं आली, ती त्रासदायक आहेत, बरोबर आहे, त्याच माणसाच्या वाट्याला आपण त्याच प्रारब्धानं आलो ना. कसं आता ज्या अर्थी आपल्याला त्रास होतो तर त्यालाही पण त्रास होत असला पाहिजे. मग आता तो कसा वागतोय, म्हणजे तोही ते काहीतरी सहन करून वागत असेल तर कदाचित तो हे पचवून चांगला वागू शकत असेल तर त्याच्याकडूनच शिकावं की प्रारब्धाला आलेल्या माणसाची कसं वागावं, म्हणजे आपल्यासारखं. तर असं शिकता येईल. म्हणजे असं ह्याला दुसरा पण एक पर्याय असू शकतो, म्हणून आपल्या समोर ठेवा. तर दुसरं असं आहे की प्रारब्धानं मनुष्य वाटायला 2-3 उत्तर आहेत, वेळेवर फक्त मुद्दा फक्त सांगतो की प्रारब्धानं वाटायला माणूस प्रत्येकाच्या वाट्याला हा अनुभव आहे, तर त्याच्याशी आनंदानं कसं वागावं हा प्रश्न आहे. बरोबर आहे, तो प्रारब्धानं वाटायला आला, त्याचा काहीतरी काळ असला, असं काही मनुष्य जन्मभर कोणाच्या वाट्याला येत नाही. त्या अर्थाने कुठेतरी त्याचं तरी प्रारब्ध संपतं, नाही तर आपलं तरी संपतं, कुठेतरी ते संपतं. तर जितकं आपण आनंदाने संपू तितकं लवकर संपतं, असं पण आहे. तर आता हे जे प्रारब्धाने वाट्याला आलेलं आहे, तर ते संपवताना दरवेळेला महाराज म्हणले तसं कर्ज फिटत चाललं याचा आनंद तसा, त्याच्याशी राहिलो म्हणजे माझं कर्ज फिटत चाललेलं आहे. तर आता समजा आपण स्वतः फेडतो आहोत हे तर खरंच आहे, पण त्याच्याचबरोबर आपल्या खात्यातसुद्धा दुसऱ्या कोणी पैसे भरत असला, आणि म्हणजे चांगल्या अर्थाने पैसे भरत असले कर्जाच्या खात्यात, तर ते भरत असलं आणि ते कर्ज कमी होत असलं तर आपल्याला आनंद होत जाईल की नाही. तर तशाच तऱ्हेनं आपण दोन्ही हाताने प्रयत्न करावेत की असंही चांगलंही वागायचं आहे, समजूनही घ्यायचं आहे. आणि आपल्याला म्हणजे अशा प्रकारचे जर 2-3 प्रकारे त्याच्याकडे बघायचा प्रयत्न केला तर आपलं जे प्रारब्ध कमी होत आहे, तर खरं सांगायचं तर आपल्याला मिळवण्यासारखं ते आहे. आणि हे प्रारब्ध संपवायला सुद्धा माणूस गाठ पडायला लागतो, त्याच्याशिवाय ते देणंसुद्धा देता येत नाही. समजा आपल्याला एखाद्याचे पैसे द्यायचे आहेत, राहिलेत, समजा आपल्याकडे देणं राहिलं आहे आणि तो मनुष्य नाही भेटला आपल्याला, काय गावाला गेला म्हणा, काय प्रदेशात सुद्धा गेला, अलीकडे कुठेही जाऊन येतो, तर तसंही समजा जाऊन आला, तो गेला, तर आपल्याला ते देता येत नाही आहे, तशी परिस्थिती आहे. त्या माणसाला मला समक्ष ते द्यायचं आहे पण ते देता येत नाही आहे. हा मनुष्य घरातच आहे, हजरच आहे, त्यामुळे लगेच देता येतं. त्यामुळे आपलं प्रारब्ध फिटण्याचा आनंदच मोठा आहे. तो जर भेटला नसता तर देता आले नसते आणि कर्ज तसंच राहिलं असतं. मग तसंच जायला लागण्यापेक्षा आणि पुन्हा यायला लागण्यापेक्षा हे जवळच आहे, त्यामुळं किंवा संबंधातलं आहे, त्यामुळे आपल्याला फेडता येत आहे, याचासुद्धा एक आनंद
आणि तो आपल्याला ते जे काही फेडायची संधी देतो आहे ते उपकार आहेत त्याचे. आपण चांगलं वागणार हे ठीक आहे, पण चांगलं वागलेलं तो सहन करणार ना, असं कसं? तर ते पण जे आपण चांगलं म्हणून काय वागू हे काय सांगता येत नाही, म्हणून म्हटलं. तर जे काय चांगलं वागणार आणि सहन करून जे काय रुक्षता घालवणार वगैरे हे करणार, तर त्यावेळेला त्या माणसावर सुद्धा ते एक प्रकारचे उपकार आहेत. ते करून घेतो आहे म्हणून ही संधी आहे. आपल्याला मागे जैन गोष्ट सांगितली होती तसं आहे. ते त्याला पैसे नेऊन दिले, ते गुरुनी काय म्हणले, पुढं काय? पुढं काही नाही, हे पैसे खूप आहेत आणि ह्याच्यावर वर्षभराचा उदरनिर्वाह होऊ शकतो. ठीक आहे म्हणले, पुढे काय? पुढे काय नाही. मग तू उभा राहिला नुसता ना. मग त्यावेळेला त्या जैन गुरुने त्याला विचारलं, तुझी अशी अपेक्षा आहे का की मी तुझ्या आभार मानावे येथील दिल्याबद्दल? त्याच्यात गप्प बसला तो, पण त्याला तेच अपेक्षित होतं. तर ते म्हणले, एक लक्षात ठेव, तुला द्यायला चांगलं सत्पात्र मिळालं याच्याबद्दल तू माझे आभार मानण्याची गरज आहे. त्यामुळं दृष्टिकोन किती असू शकतात, जितका चांगला म्हणून घेता येईल तेवढा घ्यावा आणि वाटचाल करावी. आणि हे छान झालं. फक्त 2 प्रश्न आले, संपलं. आणि जे काय आपण ठरवलं त्यांनी कृपा करून पार पाडून घेतलं. त्यातल्या कारव्यवहाष्टकामध्ये हे आहे, याच्यावर स्वतंत्र एक सेशन आहे, इथेच चालू आहे तो विषय. तर त्या दिवशी एक दिवशी बसायचा आणि 1-2 तास काळव्यवहाष्टक सगळं समजून घेऊ आपल्या ह्याच्यासाठी. त्यात विचित्र पुण्यवर्धनांबद्दल जरा उल्लेख केला आहे. बाकीसुद्धा खूप गोष्टी त्याच्यात आहेत. आपल्या पुण्याच्या ज्या कल्पना आहेत तर त्यासुद्धा मानवीच आहेत, त्या दैवी नाही आहेत. म्हणून त्यांना विचित्र पुण्यवर्धन असं म्हणावं लागले. एक शंकराचार्यांचं आयुष्य लक्षात घेतलं तर आपल्याला समजणं शक्य नाही, खरं सांगायचं तर. जसं संतांचं समजणं शक्य नाही तसं हे पण समजणं शक्य नाही. त्या अर्थाने त्यांनी तो शब्द वापरला आहे. तर विचित्र पुण्यवर्धनम याचा उलगडा आपण त्या ह्याच्यात करू. आणि गुरुंनी शिष्यांना त्यांच्या चुका सांगितल्या, पण जर त्यांनी त्या पॉझिटिव्हली घेतल्या नाहीत तर अश्रद्धा होण्याची शक्यता असते. तसं होऊ नये याच्यासाठी काय करावं, त्याकडं बघायचा दृष्टिकोन किंवा आदर्श दृष्टिकोन कसा असावा. मुळात हा निष्ठेच्या अभावाचं लक्षण आहे. त्यांनी सांगितलं आहे ते मी निगेटिव्ह वगैरे घेतो म्हणजे त्याचाच अर्थ त्या अर्थाने ती श्रद्धा नाहीच. मुळामध्ये निगेटिव्ह असेल तर ते घेतलं जाणार नाही आणि पुढचा त्रास होणार. तर मुळातच त्याचा अर्थच असा आहे की ही श्रद्धा नाही आहे. आपण जसं एखादा सल्लागार असतो, एखादा वयाने मोठा असतो, अनुभवाने मोठा असतो, त्याचं जसं सल्ला घेतो तसं त्याचं स्वरूप आहे. गुरु वगैरे काय म्हणायचं कारण नाही. तर ते आपल्याला चुका सांगतायत. ते चुका सांगतायत हे आपल्यावर उपकार आहेत. जगात आपल्या चुका निंदक कामाचा एवढं नाथांना का लिहायला सगळं. गडी आत्मारामाचा म्हणजे माझा आत्माराम मला मिळावा हे व्हायचं असेल तर मी तितका निर्दोष व्हावा याची गरज आहे ना. मग निर्दोष व्हायला जो मदत करतो तो दोष दाखवेल तेव्हाच मदत करेल ना, नाही तर आपण करणार काय. तर त्यामुळं त्या अर्थाने खरं ते आहे. तर ते गुरूंच्या रूपाने आपल्याला जर मिळालेलं असेल तर त्याच्यावर अभ्यास करून ते दूर करण्याचीच गरज आहे खरं सांगायचं तर ते करावं. आणि हा दृष्टिकोन असा बदलता येईल की मला तसं तर म्हटलं तर व्यवहार आहे. शेवटी प्रपंच कसा आहे, तोंडावर गोड बोलण्याचा आहे, तोंडावर चुका सांगण्याचा नाही. चुका दुसऱ्यांना आणि मागं असं सांगण्याची प्रपंचाची साधारण पद्धत आहे, आपल्याला कल्पना असेलच. जो नसेल त्याच्यावर भरपूर चर्चा होते आणि जो असेल त्याच्याबद्दल खरं बोलायला पाहिजे, त्याला ते कळायला पाहिजे आणि ते दूर व्हायला पाहिजे. तर तसं होत नाही आणि ह्या ठेवणीत ते शक्य पण नाही, कारण तसं कोणाला रुचत पण नाही. म्हणून ही गुरु ही एक व्यवस्था निर्माण केली आहे की जो थेट तुम्हाला तुमच्या चुका सांगतो. अशी एक व्यवस्था आहे जी व्यवस्था प्रपंचामध्ये नाही आहे. प्रपंचात गोड चांगलं असंच बोलणार आणि जे काय नाही आहे ते नंतर बोलणार. तर ह्याच्यासाठी त्यांनी दिलेला मार्ग आहे. अशा अर्थाने पॉझिटिव्हली घ्यावं म्हणजे मग आपल्याला हा प्रश्न सुटेल. आणि उलटं जे सांगितलेलं आहे तर त्याबद्दल मनापासून विचार करावा, अंमल करून बघावा आणि ते केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्यात 2 पावलं सुधारणा झालेली आहे, 2 अंश आपण पुढे गेलेले आहोत. तर हे सांगितल्यामुळे झालं. हे ते जे उपकार आहेत हे लक्षात ठेवून मग हे करावं. तर काय होतं, नेहमीच जसं प्रपंचात असतं ते गोड बोलला आहे, तोंडावर स्तुती केली आहे तर बरं वाटतं. तसं गुरुंनी सुद्धा तोंडावर स्तुती करावी, आपली खूपच साधना छान आहे वगैरे म्हणावं, तुमची प्रगती खूपच झाली आहे वगैरे म्हणावं, असं वाटत असतं. हे सगळं प्रपंच आहे. त्यात त्यांना खरं सांगायचं तर रस नसतो, पण त्याला सांभाळावा, नंतर हळू सांगावं, समजुतीनं सांगावं, असे त्यांचे ते मार्ग काढतात. आता संत कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे. महाराजांसारखे असतील, तात्यासाहेबांसारखे असतील तर काही प्रश्नच नाही, महाराज स्वतः तोंडावर सांगतील. पण तात्यासाहेबांसारखे जरा आडून सांगतील, असं करावं तसं करावं, असं केलेलं बरं होईल वगैरे,
ते काय होते उगाच गोष्टीत गेलं म्हणजे परत 2 मिनटं जातात. तर महाराजांच्याकडे तात्यासाहेब जेव्हा राहत असत तेव्हा आपल्याला माहिती असेल की तिथे चरित्रातही आपण वाचलं असेल, तर त्या काळात केस वाजवण्याची पद्धत नव्हती. पुरुषांचे हे केस वाढवले वगैरे अशी पद्धत नव्हती. आता उलटच झालं सगळं. आता तर तसं काय झालं तर बालाजी का वगैरे लगेच चौकशी सुरू होते. तर तसं खरं काही नाही त्यांच्या दृष्टीनं त्या काळात अशी वाढवण्याची पद्धत नाही. तर त्यामुळं तसा मनुष्याकडे सस्पिशियसली पाहायला जायचं आणि हा शास्त्रविरुद्ध वर्तन करतो अशी एक सर्वसाधारण सगळीकडे समजूत असायची. ही मुलं बाहेरून आणि चांगल्या वातावरणातून ते इंजिनियर होते, तर तिथून ते या हुबळीने या अशा ठिकाणाहून ते आलेले गदगपासून, तर त्यामुळे त्यांच्यावर तिकडे तसा संस्कार होता. त्यामुळे त्यांनी त्याचे वगैरे केस वाढवलेले असायचे. असं सगळं वातावरणात ते आले, इथे राहिले. आणि नंतर त्यांच्या ते काही काळाने लक्षात येतं की महाराज थोडेसे नाराज असतात आपण नमस्काराला गेलो की. तर तेव्हा एक दिवशी त्यांनी चौकशी केली. मग त्यांच्या ते लक्षात आलं आणि डोई करून गेले आणि नमस्कार केला. महाराज म्हणले हे चांगलं दिसतं, तर हे कसं घ्यावं हे बरे दिसते म्हणले. तर त्यांनी कुठं असं म्हणलं नाही आधी त्यांना अमुक कर, पण हे असं सांगणारा असेल तर तो अशा पद्धतीने सांगेल आणि नसेल तर नंतर भेटा. असं असू शकतं. तर त्यामुळं ज्याची जशी पद्धत असेल तसं ते गुरु सांगतील, पण ते सांगतीलच आणि ते हितासाठीच सांगतील. आणि हितासाठी आहे की नाही आपण बघावं. आपण बुद्धिमान आहोतच ना, तर त्यामुळे आपण परीक्षा करून बघावे आणि नसेल तर प्रयोग करून बघावा. मग ते जर हिताचं ठरलं तर पाळण्याला हायगय करू नये, आपलीच प्रगती होणार आहे. त्या अर्थाने हे प्रश्नोत्तर सत्र त्यांनी तडीला नेलं बाबा, एवढं खरं.